नमस्कार सर. म्हणजे एक महिनाभरापूर्वी हे ठरलं होतं की तुमची मुलाखत घ्यायची. तेव्हा असं वाटलं होतं की आपण घेतोय ती पहिली, दुसरी, तिसरी मुलाखत असेल. दरम्यान सपाटाच लागला, मीडियावाले मागेच लागले तुमच्या. आम्ही रोज बघतोय, तरी भीती वाटत होती. एक भीती ही होती की मुलाखत होईल की नाही, म्हणजे कारण 2 महिने झाले अजून बदली नाही झाली तुमची. मला वाटलं आधीच होईल बदली, आपले प्रश्न गेले बोंबलत. पण तसं झालं नाही. म्हणजे तुम्हाला असं खूप काळ एका पदावर कंटाळा येत नाही का, तर लवकर लवकर बदलीची सवय झाल्यामुळे? मला फक्त फार गंभीरपणे, म्हणजे एवढे फॉलोअर्स, एवढे प्रेम करणारे लोक आहेत, पण या सगळ्यांच्या मनात खूपदा असा प्रश्न येतो की मी का तुकाराम मुंडेंना फॉलो करायचं? 25 बदल्यांसाठी? टॉर्चरसाठी? त्रासासाठी? मग का लोकांनी फॉलो करायचं? तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे एवढा त्रास असताना? थँक्यू. मला कोणी फॉलो करावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येकाने स्वतःच्या कॉन्शियसला फॉलो करावं. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये एक इनबिल्ट, इनबॉर्न टॅलेंट असतं. ते फक्त ओळखायला यायला पाहिजे आणि ओळखून घेतल्यानंतर त्याच्यावरती काम करावं लागेल. माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस वस्तुतः तो चांगला किंवा वाईट नसतो, तो मुळात चांगलाच असतो. जी जडणघडण होते ती जडणघडण समाजाच्या माध्यमातून, आईवडिलांच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून जे काही इंटरॅक्शन होतं त्याच्यातून होते. आणि म्हणून जे काही चांगले वाईट परिणाम होतात तो जी आजूबाजूला चाललेलं वातावरण आहे त्याच्यातल्या कोणत्या गोष्टी अंगीकृत करतो आणि त्याच्यावरती तो कार्य करतो. त्याच्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीनं, कुणीही, इवन माझ्या मुलांनी सुद्धा मला फॉलो करू नये. त्यांनी स्वतःच्या व्हिजनला, स्वतःच्या विचारावरती समाजामध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे समाजामध्ये म्हणा स्वतःमध्ये पॉझिटिव्ह बदल करून समाजामध्ये पॉझिटिव्ह करावं ही अपेक्षा असते. आता तुम्ही म्हटला की माझ्या 25 बदल्या होतात किंवा एवढा त्रास होतो वगैरे वगैरे वगैरे. मला वाटतं बदल हा प्रोग्रेसचा अविभाज्य घटक आहे. आणि जर माझ्या जास्त बदल्या होत असतील तर आय थिंक माझ्यामध्ये जास्त चांगले बदल घडतात असं मला वाटतं. बदल फक्त नोकऱ्यांपुरता असू द्या. म्हणजे तरुणांना सांगतोय. पण आता मी बीडचा आहे, त्यामुळे पहिल्यांदा बीडबद्दल मला असं वाटतं विचारलं पाहिजे. मी या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की काही होऊ द्या, 1 वर्ष मुंडे साहेबांना बीडला पाठवा, फार गरजेचं आहे. तुम्ही बीडमध्ये शिकलात, बीडमधून बीडच्या एका छोट्या गावात शिकलात. तुम्हाला बीडची सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली आणि न आवडणारी गोष्ट कुठली? वास्तविक पाहता मी बीडमध्ये कधी शिकलो नाही. मी ताडसोन्नामध्ये शिकलो आणि ताडसोन्यावरून तत्कालीन औरंगाबादला मी गेलो. म्हणजे बीडचा माझा वास्तव्य अजूनही, म्हणजे तेव्हा गावातून बस स्टँड आणि बस स्टँडहून तत्कालीन औरंगाबाद यामध्ये होतं. आत्ता गेल्यानंतर बीडला गेल्यानंतर गेस्ट हाऊस आणि गेस्ट हाऊसहून ताडसोन्ना, जनरली असं होतं. बीडची सर्वात मोठी आवडणारी जी गोष्ट आहे ती मला वाटतं की तिथल्या नागरिकांमध्ये, बीडकरांमध्ये अफाट कष्ट करण्याची जी तयारी आहे ती सर्वात चांगली गोष्ट वाटते मला. आणि वाईट गोष्टी त्याच्या कमी आहेत, पण तिथं असं म्हटलं जातं की संधी जी आहेत त्या कमी आहेत. कारण तिथे इंडस्ट्रियलायझेशन नाही, इरिगेशन तेवढं नाही आहे. त्याच्यामुळं संधी ती कमतरता ही तिथली लिमिटेशन आहे असं मला वाटतं. पुण्यावर पण येणार आहे. पुण्यातली सगळ्यात गमतीशीर गोष्ट तुमच्या बाबतीत ही आहे की जेव्हा शिकायला इथे आले, MA इथे आले, तेव्हा पहिली रिजेक्शन तुमच्या आयुष्यातलं असेल मला वाटतं की हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळालं तुम्हाला.
या या पुण्यात शहरात विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही म्हणजे या शहराने रिजेक्शन दिलेलं आहे त्यांना. एक पहिलं रिजेक्शन पुण्यात आपल्याला खूप वेळा मिळतंच, पुण्याचं ते वैशिष्ट्य आहे. पण आणि ते मजा पण येते जरा. तर ते रिजेक्शन आणि त्यानंतर सततचं स्वागत, त्यानंतर पुण्यात आज एवढं प्रेम, हा काय वाटतं पुण्याबद्दल तिथपासून? की एक स्पेशल तुमचं काय म्हणणं आहे पुण्याबद्दल? म्हणजे तेव्हाचं पुणे की आत्ताचं पुणे? नाही, जे पुणे आवडत असेल त्याबद्दल. नाही, आपण जो पहिला प्रसंग सांगितला की मला इथं हॉस्टेल भेटलं नव्हतं. बी ए झाल्यानंतर एम एला ॲडमिशन घेण्यासाठी मी तर आलो होतो. बसने आलो होतो, आपली लालपरी जे बस असते महामंडळाची. त्याच्या अगोदर मी पुण्याला कधी आलेलो नव्हतो. शिवाजीनगर बसस्टँडला उतरल्यानंतर तिथून विद्यापीठात जायचं होतं, तर पायी गेलो होतो. कारण एकतर माहीत नव्हतं किती दूर आहे, विचारून गेलो होतो. आणि आय थिंक मी पॉलिटिक्स विभागामध्ये, राज्यशास्त्राच्या विभागामध्ये ॲडमिशन मला एम एसाठी घ्यायचं होतं, त्यासाठी आलो होतो. अर्ज घेतला, अर्ज भरला, मार्कशीट दाखवले. तिथं विभागामध्ये ऑफकोर्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो स्टाफ होता त्यांच्याकडे अर्ज दिला. त्याच्यानं सांगितलं की तुम्हाला ॲडमिशन तर भेटेल, पण हॉस्टेल काय भेटणार नाही. म्हटलं हॉस्टेल भेटणार नाही तर मी दुसरीकडे राहू शकत नाही. आणि इथं किती हॉस्टेल, 4-5 हॉस्टेल काहीतरी सांगितले होते, पण ते ऑलरेडी तिथं बुक झालेलं असं सांगितलेलं होतं. आता मला माहीत नव्हतं बुक झालं नाही झालं. तुम्ही असं करा म्हणे, तुम्ही एस पी कॉलेजला प्रयत्न करा. म्हणून मी तिथून एस पी कॉलेजला गेलो. एस पी कॉलेजलाही ॲडमिशनचा तसा प्रॉब्लेम, मार्क्स बी एला चांगले होते. ते झाल्यानंतरही हॉस्टेलचा प्रश्न होताच. आणि मग संध्याकाळच्या बसनी वापस जायचं ठरवलं. सकाळी आलो, ह्या दोन्ही ठिकाणी गेलो आणि वापस जायचं. म्हणजे माझा पुण्याचा प्रवास पहिला जो होता, बसस्टँडला उतरणे, विद्यापीठात जाणे, तिथून एस पी कॉलेजला जाणे आणि एस पी कॉलेजून परत बसस्टँडला जाणे, हा माझा पुण्यातला पहिला प्रवास होता. आणि तिथून वापस गेलो. त्याच्यानंतर ॲडमिशन झालं किंवा नाही झालं, हॉस्टेल भेटलं किंवा नाही भेटलं हे आम्हाला माहीत नाही. नंतर मी विचार पण केला नाही त्याच्यावरती. आणि नंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठात ॲडमिशन घेतलं आणि तिथंच यू पी एस सी करता करता एम ए पण केलं. दुसरी गोष्ट एक सांगायला आवडेल की हा मी प्रश्न विचारला का त्यावेळेस, खरोखर किती हॉस्टेल होते, ॲडमिशन किती झाले, का भेटणार नाही, याच्यातला एकही प्रश्न मी विचारला कोणाला. मला वाटतं त्यावेळेस एक दुसरं द्वंद्व माझ्या मनात चालू होतं. ते कदाचित काही मुलांच्या बाबतीत घडतं, माझ्या बाबतीत घडलं होतं. ते यासाठी घडलं होतं की बी ए होईपर्यंत घराच्या बाहेर मी कधी पडलेलो नव्हतो. इन द सेन्स की गावातून गेलो होतो, पण औरंगाबादला भावाबरोबर राहत होतो. त्याच्यामुळं कुटुंबाव्यतिरिक्त, म्हणजे कुटुंबातला कोणतरी एक व्यक्ती आहे याच्या व्यतिरिक्त मी इंडिपेंडंटली कुठंच राहिलो नव्हतो. ती एक अनामिक भीती होती, मी राहणार कसा. म्हणजे बी ए झाल्यानंतर, म्हणजे मी 10वी 11वी 12वीची गोष्ट करत नाही, बी ए झाल्यानंतर ही अनामिक भीती, मी राहणार कसा, घरापासून दूर राहायचं आणि काय फरक पडतो मग, तसंही हॉस्टेल भेटत नाही. तसा वापस गेलो होतो. आणि मग त्यानंतर यू पी एस सीची तयारी केली. यू पी एस सीची तयारी करताना काही काळ मी जयकर लायब्ररीतसुद्धा अभ्यास केला. आणि जयकर लायब्ररीत अभ्यास करताना परत जसं SISCला जिथं मी अभ्यास करायचो, तर 12 महिने तिथं राहणं शक्य नव्हतं. ज्यावेळेस प्रिलिम्स मेन्स असायचं त्या काळात, पण उर्वरित काळ कुठंतरी अभ्यास करायचा असतो. त्यावेळेस माझा एक मित्र पुणे विद्यापीठामध्ये एम ए करत होता राज्यशास्त्रामध्ये. त्याच्या रूमवरती पॅरासाईट म्हणून राहायचो. आता ते हॉस्टेल नंबर मला आठवत नाही, पहिलं 2 नंबर का 1 नंबर होतं, नंतर 4 नंबर असं काहीतरी होतं. त्याच्यामध्ये शेअरिंग बेसिसवरती 1 किंवा 2 नंबरला रूम भेटायच्या आणि 4 नंबरला इंडिपेंडंट असं काहीतरी प्रकार होता. तिथं गेल्यानंतर एक 2-4 दिवस झालं बघतो, तर तिथं ढेकणं एवढे होते की ते झोपच यायचे नाही. मी माझ्या मित्राला म्हणून, तू अगोदर जर सांगितलं असतं ढेकणं असतं तर आलोच नसतो, एवढे ढेकणं तर कधी मला चावलेले नाही आहेत म्हटलं. आणि जयकरमध्ये
मग काही काळ नंतरच्या काळामध्ये MPSC करताना अगदी आपली फर्ग्युसन कॉलेजच्या रोडला जी रानडे लायब्ररी आहे तिथं पण कधी काळ अभ्यास केलेला मी. तर हा जो कार्यकाळ होता तो हा एक होता की ज्या काळामध्ये माझी ओळख पुण्याशी झाली, पुण्यामध्ये काही काळासाठी राहिलो. त्याच्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये आता FD आहे म्हणून सांगायला हरकत नाही, तिथं चायनीज गाड्या भेटायच्या असायच्या पाषाण रोडला. पाषाण रोडलाच ना बहुतेक, किंवा बापट रोडला, दोन्हीपैकी. पाषाण रोडच्या बाजूनं येस येस तिथे येस येस. मी असा आता विचार केला जाऊन बघाव्यात का जरा तिथे. आणि कदाचित आश्चर्य वाटेल, माझं पहिलं चायनीज फूड मी तिथं खाल्लेलं आहे. म्हणजे चायनीज काय होतं तोपर्यंत काय माहीत नव्हतं. काय चायनाच्या बाबतीत मी इंडिया चायना वॉर, इंटरनॅशनल रिलेशन्सशी अभ्यास केला होता. चायनीज फूड त्याच्यामध्ये कधी अभ्यास नव्हता केलेला. पण आत्ता खूप डिमांड आहे चायनीज. म्हणजे गेल्या काही 2 महिन्यात ज्या काही कारवाया झाल्या त्याच्यानंतर चायनाकडे थोडं लक्ष द्या म्हणत आहेत. तर ते थोडं चायनीज फूडकडे आता पुढं लक्ष द्यायचं आहे. वा. पुण्याचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे पुण्यात येताना लोकांना वाटतं की मी पुण्यात राहणार कसा, आणि एकदा राहायला लागल्यावर पुण्याशिवाय राहणार कसा, मग तो सोडतच नाही पुणे. पण आता तुम्ही चायनीजचा उल्लेख केला, संभाजीनगरला वडापाव किंवा फरसाण किंवा ऑमलेट असं बऱ्याच गोष्टी खाल्ल्यात तुम्ही. म्हणजे आम्हाला उगीच गिल्ट वाटतो की आपण रस्त्यावर गाडीवर खातो, पण तुम्ही पण खाल्लंय. आवडतं स्ट्रीट फूड कुठलं आहे तुमचं? म्हणजे कुठली डिश आवडते तुम्हाला? आवडत असं म्हणता येणार ना, आवडत होतं असं म्हणू शकतो. काय असतं बऱ्याच वेळेस कंडिशनमध्ये काही गोष्टी आवडून घ्याव्या लागतात. तुम्ही आमलेट पाव ज्याचा उल्लेख केला, ज्यावेळेस माझे मोठे बंधू इथं आहेत त्यांनी मला 10वीच्या वर्गात असताना औरंगाबादला आणलं, त्यावेळेस पुस्तकामध्ये लिहिलं बऱ्यापैकी हालाकीची परिस्थिती होती. तर स्टार्टिंगला आम्हाला काही ज्याला आपण प्रॉपर जेवण ज्याला म्हणू किंवा मेस हा काय प्रकार नव्हता. कारण घरून आणल्यामुळं त्याचे क्लासेस, त्याचं स्वतःचं, माझा खर्च. मग त्यावेळेस अशी व्यवस्था करण्यात आली होती की तिथं जो बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरती ऑमलेट पाव असतं, जे संभाजीनगरचे आहेत सध्या त्यांना कदाचित माहीत असेल, तिथं अप्सरा टॉकीज, अंबा टॉकीज, अंजली टॉकीज हा रोड आहे. आणि त्याच्यासमोर संध्याकाळच्या वेळेस हे भेळ, वडापाव नाही तर आय थिंक भेळ आणि आमलेट ह्या गाड्या लागायच्या. आता त्याच्या अगोदर आमलेट काय प्रकार मला माहीत नव्हता, कारण गावाकडे आमलेट बनवलेलं नव्हतं कधी. तर मग तिथं खाल्ल्यानंतर भाऊने त्या वडापाववाल्याला सांगितलं की हा ज्या ज्याविषयी येईल त्या दिवशी येत जा, उधारी झाली की मी देत जाईल. मग बरेच वेळेस असं व्हायचं की संध्याकाळचं जेवण नसायचं ते तिथं जाऊन ते खायचं. ते स्टार्टिंगला काही कळायचं नाही की किती चांगलं आहे वगैरे, त्याची एवढी सवय होऊन गेली की नंतर त्याशिवाय दुसरं काही खाऊच वाटायचं नाही. तसंच तिथलं फरसाण एक प्रकार होता. आणि त्याकाळीच मला आठवतं एक फरसाण आणि केळी हा एक आमचा स्टेपल डाएट होता. जसं आता आपण भाजी पोळी खातो तसं एक स्टेपल डाएट होतं, किंवा विद्यार्थ्यांसाठी डब्बा असतो कोणत्या तरी मेसमधला असतो, तसं आमचं ते स्टेपल डाएट होतं की शक्यतो रात्री फरसाण आणि केळी या पद्धतीनं. तर आत्ता जर मी ते खाण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं 2 तासामध्ये मी बोलू पण शकणार नाही अशी परिस्थिती होईल. म्हणजे घसा एकदम पॅक होईल. त्यावेळेस ती इम्युनिटी होती. आणि मग आता विचार करतो की ते तेल कसं वापरत होते, ते मी कसं खाल्लं असेल, आणि आत्ता तिथं गेलं तर नेमकं काय होईल. तर तो एक स्ट्रीट फूड त्यावेळेस आवडायचं. आता मला कोणतंही स्ट्रीट फूड आवडत नाही, आणि विशेष करून गेल्या 2 महिन्यात तर बिलकुलच आवडत नाही. गाड्या आहेत, नका जाऊ तुम्ही तिथे. आमच्या आवडत्या गाड्या.
पण कसं असतं की परिस्थिती असते, अडचणी असतात, तेव्हा तुम्ही म्हणाल तसं काही आवडून जातं. आम्हाला तर नगरसेवक आवडतात, आमदार खासदार आवडतात. डायव्हर्स परिस्थिती आहे. पण मला एक तुमची गोष्ट कळत नाही. मी आता तुमचं आपण पुण्यावर बोललो, बीडवर बोललो. हे दिल्लीला गेले होते कॉलेजला असताना. आणि कॉलेजला असताना पुस्तकं घ्यायला दिल्लीला गेले होते UPSCची. एका हॉटेलमध्ये थांबले छोट्या आणि 2 दिवसांचा मुक्काम होता. आदल्या दिवशी पुस्तक घेऊन जायला तो वेटर आला हॉटेलमध्ये आणि साहेबांना प्रेमाने म्हटला, "साहेब बिअर आणू का?" आता एवढा प्रेमळ माणूस तुम्हाला भेटलाय की साहेब बिअर आणू का? तर साहेबांनी हॉटेल सोडलं, त्याच रात्री परत आले. दिल्ली सोडून संभाजीनगरला आले. बिअर आणू का म्हणलं? म्हणजे का का असं? चांगुलपणाची काही किंमतच नाही. तो एक मोठा वेगळाच किस्सा आहे. म्हणजे मला अचानक आता तुम्ही बोलला म्हणून तो आठवला. त्यावेळेस मी जसं सांगितलं की BA झाल्यानंतर UPSC करायचं ठरलं होतं आणि त्यासाठी UPSC करायची सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जवाहर बुक स्टॉल हे फेमस आहे. एक तर ते पोस्टाने मागायचे किंवा तिथं जायचं आणि विकत घ्यायची. दिल्लीमधलं जवाहर बुक स्टॉल व्हेरी वेल नोन. म्हणजे तत्कालीन जे कोणी अभ्यास करतील, आता मला माहीत नाही आहे की नाही ते, पण त्यावेळेस होतं. कारण त्यावेळेस अशा नेट आणि ही काही परिस्थिती नव्हती. आणि भाऊनी सांगितलं की तू जा आणि पुस्तक घेऊन ये सगळे. म्हणजे मला विषय होते हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, माझे विषय होते जनरल स्टडीजचा आणायचं होतं. भाऊचा सांगण्याचा उद्देश होता असा की तू 2-3 दिवस राहशील, तिथले काही क्लासेस वगैरे बसतील, तिथले काही इंटरॅक्शन करशील. म्हणून गेलो. तर ते करताना आय थिंक ही घटना आहे 96-97ची. ते करताना प्रथम रेल्वेमध्ये बसण्याचा प्रसंग तो 96-97ला औरंगाबादहून मनमाडला आणि मनमाडहून दिल्लीला असा तो प्रवास होता. तोपर्यंत मला ते रेल्वे स्टेशनला मी कधी गेलेलो नव्हतो. अगोदर फक्त एवढंच माहिती आहे की बीडहून औरंगाबाद जाताना जे रेल्वे रूट जातो त्याच्यावर बस थांबली आणि रेल्वे जर गेली समोर तर तेवढी रेल्वे बघितलेली. त्याच्यामुळे ते बोगी नंबर कसा वाचायचा, तो बोगी काय हे पण आयडिया नव्हती. गेलो, तिथून गेल्यानंतर मनमाडहून तिथं पोहोचलो. तिथं सर्वसाधारणपणे आय थिंक दुपारच्या आसपास पोहोचलो असेल. आणि मग तिथं पहाडगंज म्हणून एरिया आहे, अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. तिथं वॉकिंगवर गेल्यानंतर फ्रेश होण्यासाठी गेलो. फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर गेलो, मला पटकन जायचं होतं. आंघोळ केली आणि जवाहर बुक डेपोला गेलो. जवाहर बुक डेपोन घेतले, इंटरॅक्शन केली. JNUमध्ये गेलो नाही, जायचं होतं. वापस आलो, संध्याकाळ झाली होती, तर सर 5च्या आसपास झाले असेल. तो वेटर आला, तर तो आल्यानंतर तुम्ही जसं म्हणलं की बिअर लावू क्या. आता बिअर लावू क्या म्हटल्यानंतर मला असा संताप आला की याला काय वाटलं मी दारू पितो असं होतं का. आता मला त्यावेळेस बिअर दारू हा काय प्रकार माहीत नव्हता. म्हणजे दारू पिता तेवढं, दारूमध्ये प्रकार असतात हे मला माहीत नाही. बिअर आहे का आणखी काय आहे काय माहीत नव्हतं. म्हणजे अजूनही माहीत नाहीत. मला एवढा राग आला. आणि सर्वसाधारणपणे मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत तिथल्या लोकांना हिंदी बोलता येतं, कारण निजामच्या काळामध्ये असल्यामुळे ती एक सवय आहे, जनरली हिंदी बोलतात. मग ते मी रागात त्याला विचारलं, क्या समझा अपने आप को आपने, मुझे बियर पूछते हो. ऐसा क्या हुआ, तो बियर ही तो पूछ रहा हूँ, दुसरा क्या कर रहा हूँ. आणि ॲक्च्युली त्या दिवशी माझं तिथलं हॉटेलचं बुकिंग होतं, राहायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी JNUला जायचं होतं आणि इंटरॅक्शन करायची होती मुलांबरोबर किंवा इथं काय करायचं होतं. मैं तुम्हारे यहाँ नहीं रहूँगा, बॅग पॅक केली, लगेच रेल्वे स्टेशनला निघालो. त्याच्यामध्ये इथं कसं काय बियर कसं काय पाहू शकतात मला. म्हणजे इकडं फक्त बियरचं कल्चर आहे आणि इथं आपण अभ्यास करायचा, मला नाही करायचं. जेवढे पुस्तकं आणले होते बॅग घेतली, तिथून रेल्वे स्टेशन घातलं. माझं तिकीट नव्हतं. मला अजूनही आता KK एक्सप्रेस आहे, कर्नाटक एक्सप्रेस म्हणतात ती गाडी, ते रात्री 9 वाजायच्या आसपास काहीतरी असते. ते तिकीट काढलं. रिझर्वेशन भेटण्याचं काही कारण होतं. KK एक्सप्रेस त्यावेळेस नेहमीच फुल असायची, अजूनही कदाचित शेवटच्या मोमेंटला तिकीट भेटण्याचं कारण नाही. आणि मग तिकीट काढताना मिलेगा नाही म्हटलं काय करायचं, तर तुम्हाला तिकीट जो आहे
तू तिथं पेमेंट करून देईल रिझर्व करून. म्हटलं ठीक आहे. ते काय भेटलं नाही. जनरल डब्यात, यू विल नॉट बिलीव्ह, जनरल डब्यात टॉयलेटच्या समोर दिल्लीपासून आय थिंक भुसावळपर्यंत तसंच आलो. भुसावळ उतरून बस पकडली, जळगावला गेलो, जळगाववरून औरंगाबादला आलो, पण मी तिथं काही थांबलो नाही. हा माझा पहिला दिल्लीतला अनुभव आणि त्या बिअरचा अनुभव. सर, प्रश्न बिअरचाच निघाला आहे. वातावरणही चिल्ड आहे. तर सेवन करण्यामध्ये दारू पण येते. तुम्ही सगळ्या कारवाया खाण्यावरच करणार आहेत का? नाही, आत्तापर्यंत फक्त म्हणजे पुण्यात ते नको ते पिऊन 20-20 लोक मरत आहेत. अत्यंत गंभीर प्रश्न आहे, म्हणून खरा विचारला. नाही, हा गंभीर प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की आपण जे सांगितलं की ड्रिंक्स म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक दोन्ही प्रकारचे ड्रिंक्स माझ्या अधिकारात आहेत. त्याचं क्वालिटी, त्याचं लेबलिंग, त्याचं मॅन्युफॅक्चरिंगचे ज्या काही प्रोसेसेस आहेत ते FDA च्या अधिकारात आहेत. ते लाईनमध्ये आहे. कारण सध्या जरा जास्तच काम आहेत, पण ते प्लॅन केलेलं आहे. याच्याच अनुषंगाने सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी हे काम सुरू केलं FDAमध्ये, त्यावेळेस आम्ही एक टोल फ्री नंबर दिलेला आहे आणि टोल फ्रीमध्ये कंप्लेंट ज्याला असतील ते करायचे. एक 8-10 दिवस झाल्यानंतर माझे कर्मचारी एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये आले, कारण तो 24/7 टोल फ्री नंबर आहे. जे कंट्रोल रूममध्ये बसतात, रात्री अटेंड करतात, ते आले म्हणलं सर भेटायचं आहे. म्हणलं बोला काय इश्यू आहे. तर ते म्हणे जरा रात्रीची ड्युटी मला सकाळी भेटेल का? म्हणलं काय झालं? नाही, रात्री थोडा त्रास होतो. म्हणलं उलट कमी कॉल येत असतील, इथं पण दिवसभर जसे मान तसे पण नसतील. नाही तसं नाही. म्हणजे काय इश्यू? म्हणजे विचित्र कॉल येतात. म्हणलं विचित्र कॉल म्हणजे नेमकं काय होतं? काय म्हणजे सर्वसाधारणपणे 11-12च्या दरम्यान, 1च्या दरम्यान फोन कॉल येतात आणि म्हणतात तुकाराम मुंढे साहेबाचा नंबर द्या, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. ते सांगतात नंबर तर आमच्याकडे नाही आहे आणि तुमची काय कंप्लेंट असेल सांगा, आम्ही तशी त्याप्रमाणे नोट डाऊन करतो आणि कारवाई करतो. ते 1-2 वेळेस सांगतो, ते काय ऐकत नाही. मग शेवटला म्हणतात तुमची टीम पाठवा इथं. म्हणजे कुठे पाठवायची? म्हणजे मी सध्या ड्रिंक घेतोय, ड्रिंकची टेस्ट बरोबर नाही आहे. आणि हे लिटरली घडलेलं आहे. म्हणजे याच्यात काही अतिशयोक्ती नाही, लिटरली घडलेलं आहे. आता ड्रिंकच्या टेस्ट कमी जास्त होतात हे काय मला माहीत असण्याचं कारण नाही, काय मी कधी ड्रिंक घेतलेलं नाही आहे. परंतु तो इश्यू आहे. म्हणजे ड्रिंकमध्ये सुद्धा अडल्चरेशन असतं, सबस्टँडर्ड असतं, भेसळ असते, हे त्याच्यामध्ये आहे. आपण ज्या ट्रॅजेडीचा उल्लेख केला, त्या ट्रॅजेडीमध्ये बेसिकली ज्याला गावठी दारू जे काय म्हणतात, तर त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स करून अशा प्रकारच्या घटना घडतात आणि त्याच्यामुळे अनफॉर्च्युनेटली खूप मोठे चुकीच्या घटना घडलेल्या आहेत. इथली ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस मला टेक्स्ट आला, व्हॉट्सअप किंवा मेसेज आला. इमिजिएटली त्यावेळेस माझ्या अधिकाऱ्यांना सांगितले चेक करा पुण्यामध्ये जी घटना घडली तिथलं काय केमिकल यूज केलं आहे का आणि कुठलं केलं आहे. माहिती पडल्यानंतर केमिकल यूज केलं असं प्रायमरी रिपोर्ट होता. केमिकल इंडस्ट्री जी आहेत मिथिल बेसिकली ती माझ्या कंट्रोलमध्ये, म्हणजे असे जे 7 प्रकारच्या एक केमिकल आहेत जे की पॉयझनस सबस्टन्शियस म्हणतात त्याला, ते माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. आणि ते कंट्रोलमध्ये असल्यामुळे त्याची माहिती घेतली. ती नवी मुंबईत दिसलं, त्याचं गोडाऊन आय थिंक भिवंडीला भेटलं. इमिजिएटली त्याच रात्री आम्ही इन्स्पेक्शन केलं, सील केलं, FIR केला आणि पुढची कारवाई केली. त्याच्यानंतर आता मग सगळ्या जेवढ्या आपल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 800-900च्या आसपास अशा इंडस्ट्री आहे की त्यांचं आमचं लायसन्स आहे, त्याचं इन्स्पेक्शन केलं, बरेच त्याचे सस्पेंड केले. आता त्याची पुढची कारवाई चालू आहे. आम्ही ऑटोमेशन पण करणार आहोत. मुळामध्ये चुकीच्या पद्धतीचं केमिकल वापरून आणि त्यांना तिकडे डायव्हर्ट करण्याचा अधिकार नाही की जे फक्त मेडिसिन्ससाठी किंवा कॉस्मेटिक्स किंवा इंडस्ट्रीमध्ये काही केमिकल लागतं त्यांना यूज करण्यासाठी त्या पॉयझनस सबस्टन्सेस ॲक्टखाली जे काही 7 आता आहेत त्यांना आपण परमिशन देत असतो. तर इथून पुढे ते ऑटोमेशन कसं होईल, म्हणजे तिथून जाणारा प्रत्येक इनव्हॉइस जो असेल तो ज्या ठिकाणी जातो त्याचा डेटा त्यांनी आजही मेंटेन रजिस्टरमध्ये करणं अपेक्षित आहे. पण इथून पुढे तो ऑटोमेशनच्या माध्यमातून आपल्याला कळेल. अशी व्यवस्था करूया जेणेकरून ते डायव्हर्ट होणार नाही, असा आमचा प्रयत्न त्याच्यामध्ये चालू आहे. आता आम्ही काय बातम्या वाचतोय, ओल्ड मंकवर पण कारवाई झाली आहे. आता इथून पुढे बऱ्याच ब्रँडवर
आता लोकांची ही तक्रार राहणार नाही का ही घेतल्यानंतर चढत नाही, कारण असे अनेकदा तक्रारी येताना दिसतातच. तर ओव्हरऑल उद्या असं नाही होणार ना का तुम्ही एक्साईजच्या ह्याच्यात पाय घालतायत आपलं? नाही, एक्साईज डिपार्टमेंटमध्ये त्यांचा रोल टॅक्सच्या बाबतीत आणि त्यांच्या लायसन्सच्या बाबतीतचा आहे. माझा रोल त्याच्या क्वालिटीच्या बाबतीत, इन्ग्रेडियंटच्या बाबतीत, ब्रँडिंगच्या बाबतीत आणि मार्केटच्या बाबतीतला आहे. तर क्वालिटीबद्दलच बोलत होतो sir. येस. त्याच्यामुळे क्वालिटी जे प्रोडक्शन असेल, जे सेल असेल, तर त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. ते आम्ही त्याचा अभ्यास पण केलेला आहे. त्याचे रेग्युलेशन्स आहेत, ते इम्प्लिमेंट करायचे आहेत. आजच्या डेटला, कारण अजूनही खूप मोठ्या प्रमाणात ती फूड सेक्टरवरती, आपल्या वेगळ्या सेक्टरवरती, जसं आपण प्रोहिबिशनवरती काम केलं, हॉटेल्सवरती काम चालू आहे, दुधावरची चालू आहे, पनीरवरती चालू आहे, ऑइलवरती इन लाईनअप आहे, एडिबल ऑइल ज्याला मग ते सगळे आहेत. तर ह्या फूड सेक्टर एवढा मोठा फास्ट विषय आहे की आपण जेवढ्या गोष्टी खातो त्याची क्वालिटी म्हणण्यापेक्षाही स्टँडर्ड आणि त्याची सेफ्टी हा FDA चा ओव्हरऑल रोल आहे. त्याच्यामुळे फूड सेफ्टी आणि फूड स्टँडर्ड्स हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सर्वांचा असतो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडं काय झालेलं आहे की आपण बाहेर खायला जाताना मला टेस्टी खायचं आहे, मला स्पायसी खायचं आहे, मला असं खायचं आहे, ऑइली खायचं आहे, ही आपल्याला एक फूड हॅबिट झालेली आहे. आणि आय थिंक वी नीड टू रुली टू इट. आपल्याला ते रुलूक करणं गरजेचं आहे. म्हणून प्रथमतः जे कन्झम्पशन खूप कॉमन मॅच सर्वजण करतात तो एरिया आम्ही चूज केला प्रायोरिटीवरती. मग तो दूध असेल, हॉटेल्स असतील, किंवा आता ऑइलच्या बाबतीतलं असेल. परंतु सगळे जे फूडचे प्रकार आहेत आणि सगळे जे बेव्हरेजेस म्हणजे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक हे आहेत, हे सुद्धा आपल्याला कारवाई करायची आहे. प्रश्न असा आहे की आपण, कारण क्वालिटी ही खूप सब्जेक्टिव्ह टर्म आहे, पण स्टँडर्ड्स आणि सेफ्टी ही ऑब्जेक्टिव्ह टर्म आहे. आणि स्टँडर्ड्सप्रमाणे फूड असावं, जे काही स्टँडर्ड डिसाइडेड आहे ते स्टँडर्ड डिसाईड करण्याची एक पद्धत आहे. सायंटिफिक कमिटी असतात नॅशनल लेवलला, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ज्याला म्हणतो, तिथं ते ठरवले जातात आणि मग त्याचे नियम बनतात की हे पदार्थ असे जे कोणत्या स्टँडर्डचे असतील. ही पद्धत आपल्याकडे 2011च्या पूर्वी नव्हती, कारण 2011पर्यंत प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट होता, म्हणजे ज्याला भेसळ प्रतिबंधित कायदा असं म्हणून 1954चा, आणि त्याचे 1955चे रूल होते, त्यानुसार आपण चालवत होतो. 2006ला हा नवीन कायदा पास झाला, 2011पासून त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं. आणि म्हणून हा पूर्णपणे ट्रान्सफॉर्मेटिव्ह ॲक्ट 360 डिग्रीचा चेंज 2011पासून आला, कारण फक्त भेसळ थांबवणे आणि आत्ता फूड प्रत्येक आयटम हा स्टँडर्ड आहे आणि सेफ आहे याप्रमाणे बनवणे आणि त्याप्रमाणे सर्व करणे, हा जो भाग आहे यासाठी वेळ लागतोय. तो ऑब्व्हियसली याच्यामध्ये फूड बिझनेस ऑपरेटर जे आहेत, धंदा करणारे व्यावसायिक आहेत, यांना चेंज करावं लागेल. ॲज अ फूड रेग्युलेटर आमची जी FDA म्हणून काम करतो त्यांनाही त्याच्यामध्ये चेंज व्हावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी हे फूड चाललेलं आहे, हे जे नागरिक आहे, जे कंझ्युमर्स आहेत, यांनीसुद्धा त्या बाबतीत अवेअर होणं, सजग राहणं आणि क्वेश्चन करणं, या तिन्ही फ्रंटवरती काम करावं लागेल. त्याच वेळेस आपली जी इकोसिस्टम आहे ती व्यवस्थित काम करेल. आपण जर बघितलं असेल तर डिजीज बर्डन एक प्रकार असतो, ज्याला आपण टर्म आहे. 1947 म्हणजे इंडिपेंडन्सच्या आसपास भारतामध्ये कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण जवळजवळ 70% आसपास होतं, म्हणजे ज्याच्यावरती ट्रीटमेंट करावं लागते औषधाच्या आधारे. कारण तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, व्हायरल झालं, त्याच्यामधून तुम्हाला औषध देऊन बरं होतं. आजची जर परिस्थिती बघितली आपण भारताची, तर नॉन कम्युनिकेबल डिजीजचं प्रमाण 65-70% दरम्यान गेलं आहे, म्हणजे रेशो रिव्हर्स झालेला आहे. आता हे नॉन कम्युनिकेबल डिजीजेस काय आहेत? तर नॉन कम्युनिकेबल डिजीज म्हणता आपण अगदी BP पासून तुमचं शुगर असेल, ओबेसिटी असेल, कार्डियाक अरेस्ट असेल, हे सगळे जे प्रकार आहेत हे नॉन कम्युनिकेबल डिजीज म्हणतात. आणि हे होण्यापाठीमागचं एक मेजर कारण आपण ज्या प्रकारचं अन्न खातो हे आहे. ज्या प्रकारचं अन्न खातो, म्हणजे आपण शुगर, ज्याला HFSS म्हणतो, हाय फॅट सॉल्टी शुगर, हे जे प्रॉडक्ट खाल्ले तर त्याचे परिणाम आपल्या बॉडीवरती, माइंडवरती, इंटेलेक्च्युअलवरती होतात. आणि सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे, मेडिकली प्रूव्ह झालेलं आहे. तर आपल्या जे फूड हॅबिट आहे याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि त्या अनुषंगाने हे स्टँडर्ड्स इम्प्लिमेंट करणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही जो रोल करतोय सध्या FDA म्हणून, जे स्टँडर्ड्स आणि सेफ्टी मेजर्स आहेत कायद्याने दिलेलं, ते FBO म्हणजे फूड बिझनेस ऑपरेटर्स यांनी पाळावेत आणि
ते इम्प्लिमेंट होतंय की नाही हे आम्ही बघावं. हा दोघांचा भाग झाला. आणि नागरिकांनी याच्याबद्दल क्वेश्चन करायला शिकावं. आपण जे खातोय ते वाचावं, एक्झॅक्टली आपण काय खातोय, त्याच्यावरती लिहिलं आहे काय, फक्त एक्सपायरी डेट आहे, फक्त किंमत किती आहे एवढंच न बघता त्याचे इन्ग्रेडियंट जे आहेत, कॉन्स्टिट्युएंट जे आहेत, म्हणजे त्याच्यात शुगर किती आहे, त्याच्यात कार्बोहायड्रेट्स किती आहेत, न्यूट्रियंट्स किती आहेत, ॲडिटिव्ज किती आहे. कारण वरती लिहिलं असतं काय XYZ की मँगो ज्यूस, आणि मँगो ज्यूसचं त्याच्यात ॲक्च्युअली प्रमाण 10% पण नसतं, शुगरचं प्रमाण जास्त असतं. तर हे जर वाचलं तर त्याचा परिणाम मग आपण ते घ्यायचं, सेवन करायचं की नाही करायचं हा निर्णय प्रत्येकाने घ्यायचा आहे. किंवा काही जे असतात याच्यामध्ये लिहिलं असतं की ॲडवायझरी असते, आणि ॲडवायझरी म्हटलं की 18 वर्षाच्या खालील मुलांना किंवा लॅक्टेटिंग वुमन किंवा प्रेग्नंट वुमन यांना ॲडवायजेबल नाही, तरी आपण ते पितो किंवा ते खातो. तर हे ज्या ॲडवायझरी आहेत त्या सायंटिफिक आहेत. याच्यात की मला आज वाटलं, आज रात्रीतून मला काहीतरी स्वप्न पडलं, उद्या सकाळी लावलं, असा काही प्रकार होत नाही. त्या सायंटिफिक कमिटीच्या आधारे विचारविनिमय करून त्याला काहीतरी सायन्स बेस्ड स्टँडर्ड्स फूडमध्ये आणलेले आहेत ते. तर हे जर केलं तरच आपल्या फूड हॅबिट्स जे चेंज होतील त्या बेटरमेंटसाठी होतील. तर त्याच्यावरती काम करण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं, आणि त्या अनुषंगाने आमचे पावलं चालू आहे. सर, आता तुम्ही इतक्या रेड करताय, म्हणजे वेगवेगळे छापे पडतायत, हॉटेलवर पडतायत, कॅन्टीनवर पडतायत, हायकोर्टच्या कॅन्टीनवर पण छापा पडला. तर हायकोर्टचा जो कॅन्टीन चालक आहे तो कधी असं म्हणाला नाही का, एखादा कॉक्रोच निघाला तर काय होतं त्याच्यात? त्या अन्नाच्या डिशमध्ये एखादा कॉक्रोच असलेलं तर काय होणार, काय चालेल, एखादा कॉक्रोच तर चालतोच ना. आय थिंक कॉक्रोच काय असतं आपल्याला पाठीमागच्या काही दिवसामध्ये कळलेलं आहे. त्यांना कळलंय. कारण कॉक्रोच असा आहे, त्याला कुठेही फेगा तिथून तो जन्म घेतो लगेच. तर ती जी जोक्स अपार्ट, पण ती जी हायकोर्टाच्या कॅन्टीनवरती जे इन्स्पेक्शन झालं, इट वॉज ॲज पर द डायरेक्टिव्ज ऑफ द हायकोर्ट ओनली. ही आदल्या दिवशी काही ते हिअरिंग झाली होती. त्या हिअरिंगमध्ये काहीतरी विषय आला होता की तुम्ही फक्त प्रायव्हेटवर करता का, गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट, सेमी गव्हर्नमेंट इस्टॅब्लिशमेंट याच्यावर करता. आम्ही सांगितलं आम्ही सगळीकडेच करतो. मग आमची तपासली आहे का, तर ते म्हणले नाही आहे, तपासून घ्या. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन तपासले, एवढंच केलं बाकी. एफडीएच्या कॅन्टीनची तपासणी झाली का? एफडीएच्या कॅन्टीनची तपासणी हां मूळ विषयावर बंद पडला. नाही, माझ्या कार्यालयात पण आहे, तिची पण तपासणी झालेली आहे. वा. अगोदर माझी स्वतःचीच केली आहे. नाही तुम्ही सुरुवात एक तर त्यांना असं विचारलं की तुम्ही काय काय बदल, आम्ही काहीच विकत नाही, फक्त चहाच देतो फक्त म्हणून. मग त्याच्यामध्ये मला जरा साखरेचं प्रमाण कमी ठेवा, नाही ते HFSS प्रॉडक्ट व्हायचा तो, पण त्याच्यामुळे प्रॉब्लेम यायचे. सर, घरात वहिनींना कधी नोटीस दिली का, आजची भाजी अशी? घरात नोटीस आपली देण्याची एवढी अजून ताकद नाही, आपल्याला भेटत असत. शेवटी पुरुष बरं वाटतं, पण आपल्याला आपलं वेगळं नाही आहे. हा इथे इंटरव्ह्यू आपण का घ्यायचा, तर मनातल्या मनात मी स्वतःला सांगितलं होतं की त्या निमित्तानं काही संगत गुण लागला, प्रामाणिकपणाचा, चांगुलपणाचा. आणि खूप बरं वाटतं की तुम्ही खूप मोकळी उत्तर देताय. गंभीर प्रश्न आहे की एक तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यामुळे ही MPSCची क्रेज UPSCची वाढली आहे, खूप भरमसाठ पोरं ते करायला लागलेत, पण तो एक मोठा धोका असतो. म्हणजे सरांच्या बाबतीत सर मेन्सला 2दा ती क्रॅक करता आली नाही त्यांना, पहिले 2 प्रयत्नात. BAला राज्यशास्त्रात टॉपर असून MAला B+ हुकलं होतं मला वाटतं. तुम्ही बराच माझ्यावरती अभ्यास करायला दिसतोय. हे आपल्याला सांगितलं पाहिजे ना एकमेकांना, म्हणजे आपल्या जरा मॉरल. आणि हे होऊ नये, त्यांनी माघार घेतली नाही, कष्ट केले, अभ्यास केला आणि हे क्रॅक करून दाखवलं. पण आपल्याकडे मोटिवेशनल स्पीकर म्हणजे कचरा झालेला आहे. ते यशस्वी व्हा असं सतत सांगत राहतात, पण अपयश कसं पचवायचं हे तुमच्याकडून, की कारण तुम्ही ते बघितलेला आहे तो काळ. आपल्या पोरांना विश्वास दाखवला पाहिजे ना.
मी आय थिंक गेल्या आठवड्याभरामध्येच अमरावती या कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथं बोलता बोलता मी हे बोललो होतो की फक्त यशाकडे बघू नका. यश प्राप्त झाल्याच्या त्याच्या पाठीमागे जे अपयश आहे लपलेलं त्याच्याकडेही बघा. त्याच्याकडे बघण्याची गरज असते. ते यासाठी असते कारण यश कुणाला पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्या वेळेस किंवा सहज भेटत असेल, त्याच्या प्रयत्नामुळे असेल, इंटेलिजन्समुळे असेल, अनेक कारणं असतात त्याला यश भेटण्याला किंवा अपयश येण्याला सुद्धा अनेक कारणं असतात. तर जो यशस्वी होतो त्याच्या पाठीमागं अपयश किंवा त्याच्या पाठीमागचे प्रयत्न हे जर बघितलं तर आपल्याला कळेल की प्रत्येक जणाला कुठं ना कुठं स्ट्रगल करावं लागलेलं आहे. आता अगदी केक वॉक कुणाला म्हणजे खूप रेअरली होतं की केक वॉक भेटत नाही. माझ्या बाबतीत तशा बाबतीत झालं. मी जसं सांगितलं की BA झाल्यानंतर मी UPSC कारण BA 96ला झाला, 97, 98, 97ला अटेम्प्ट दिला, 98ला दिला, 99ला दिला. 99च्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो पण फायनल सिलेक्शन नाही झालं. हा इतिहास. त्याच्या पाठीमागं ज्यावेळेस मी MA केलं स्टार्टिंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून आणि प्रिलिम्स आमची मेमध्ये असायची, UPSCची प्रिलिम्स, आणि MAची परीक्षाही एप्रिल-मेमध्येच असायची. पण मी द्यायच होते प्रिलिम्स. जर सर्वसाधारणपणे 15 मे, 21 मे, 30 मे ह्या शक्यतो सेकंड हाफ ऑफ मेमध्ये असायची आणि MAची परीक्षा सर्वसाधारणपणे एप्रिलचा शेवटचा पार्ट आणि मेचा पहिला पार्ट याच्यामध्ये असायची. मी ते द्यायचो. MA सेकंड इयर 98ला झालं आणि जूनमध्ये रिझल्ट आला आणि त्याच्यात काहीतरी 52 का 53 का 54% असे मार्क पडले आणि आय वॉज शॉक्ड. कसं काय शक्य आहे की आपण एवढं चांगला अभ्यास केलेला आहे. BAला मी टॉपर होतो विद्यापीठामध्ये, हायेस्ट मार्क भेटले म्हणून. आणि मग बघितलं तर माझे एक लेक्चर होते, तर मग तुम्ही रिव्ह्यू मार्क्स रिव्हेरिफिकेशन पेपर रिव्हेरिफिकेशन टाका. म्हणलं एक वेळेस व्हेरीफाय करून त्याच्यात असे कमी पडले आहेत, रिव्हेरिफिकेशन होणार काय त्याच्यामध्ये? म्हणजे टाक, मी सांगतोय म्हणून टाक. म्हणून तो अर्ज भरून दिला आणि ऑफकोर्स माझी UPSCची तयारी चालू होती, मी ती करत बसलो. आणि ते काहीतरी 2-4 महिन्याने त्याचा रिझल्ट आला, काहीतरी ते 54 का 53%चे 56 का 57% झाले. म्हणजे तो B+ तिथं झाला असा. आता त्यावेळेस तो का झाला तर माझा थोडा फोकस नव्हता, पण तेवढे मार्क कमी पडायला असं मला वाटलं. आता योग्य अयोग्य हा पुढचा भाग. आणि त्याच काळामध्ये UPSC 97ला ज्यावेळेस मी प्रिलिम झालो त्यावेळेस मेन्स दिली होती. मेन्स मी झालो नाही त्यावेळेस. 865 मार्क माझ्या पहिल्या अटेम्प्टला मेन्सला होते मला. आत्ता त्या 865ला डेफिनेटली इंटरव्ह्यूला कॉल येतो, कारण त्यावेळेस जागा कमी होत्या, भयंकर जागा कमी होत्या. टोटल 250-300, IASच्या काहीतरी 20-25 अशा जागा होत्या. परत 98चा अटेम्प्ट दिला, त्याला काहीतरी 970च्या आसपास मेन्सला मार्क्स आले. म्हणजे प्रत्येक विषयात वाढत गेले, पण जेवढं पाहिजे होतं त्याप्रमाणे काही झालेलं नाही. 99ला परत अटेम्प्ट दिला आणि इंटरव्ह्यूचा कॉल आला. मेन्स पास झालो. इंटरव्ह्यू झाला आय थिंक एप्रिलमध्ये आणि मेमध्ये. त्यावेळेस हे ना आत्ताही UPSCची परीक्षा पुढची प्रिलिम्सच्या अगोदर फायनल रिझल्ट लागतो. म्हणजे अगोदरच्या वर्षी 2004ची परीक्षा मी दिली आहे, तर 2005ची ज्यावेळेस प्रिलिम्स होते तर त्याच्या अगोदर फायनल रिझल्ट लागत असतो. आणि जनरल त्याच्यामध्ये 8-10-15 दिवसाचाच गॅप असतो. म्हणजे फायनल रिझल्ट लागणे आणि तुमचा प्रिलिम्स असणे. फायनल रिझल्ट आला, माझं काही सिलेक्शन झालं नाही. आणि सिलेक्शन नाही झालं तर मग आय वॉज डाऊन. आता 3रा अटेम्प्ट गेला आहे, इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आहे, इंटरव्ह्यूपर्यंतच गेल्यानंतरही आपलं सिलेक्शन झालं नाही आहे. आणि त्या मोमेंटला म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट लागला होता त्या मोमेंटला हे माहीत नव्हते की मार्क कुठं कमी पडलेत, इंटरव्ह्यूला कमी पडले आहेत का मेन्समध्ये पडले आहेत, कारण इंटरव्ह्यू आणि मेन्स हे म्हणून सिलेक्शन होतं. आणि त्यावेळेस म्हटलं मग ठीक आहे, आपण यावेळेस अटेम्प्ट नको द्यायला, काय झालं त्याचं ॲनालिसिस करू, मार्क्स येऊ देऊ आणि मग पुढच्या वेळेसचा त्याचा विचार करू. तोपर्यंत MPSCचा एखादा अटेम्प्ट देऊन बघू. म्हणून 2000चा MPSCचा अर्ज भरला. आता तो चूक होता की बरोबर, माझ्या बंधूने विचारलं, त्यांचा अजूनही म्हणे की तो चूक डिसिजन आहे. कदाचित त्या दृष्टीने तो योग्य असेल, का त्यांनी मला कधी MPSC करा असं काही सांगितलंच नव्हतं. दॅट वॉज माय डिसिजन. आणि मग ते MPSCचं एक अटेम्प्ट प्रिलिम झाले त्यावेळेस. त्याचा
रिझल्ट दुसऱ्या वर्षी म्हणजे 2001ला आला. मेन्स आय थिंक 2001च्या एंडला झाली. मग 2001ला झाल्यानंतर त्याचा रिझल्ट 2002ला काहीतरी जून जुलै कधी आला, म्हणजे 1 वर्षाने त्याचा पदरी. हा घोळ तेव्हापासून आहे. हां, नाही त्याच्या अगोदरपासूनही असेल, मला माहीत नाही आहे. मग 2002चा तो रिझल्ट आला, त्याचे इंटरव्ह्यू काहीतरी झाले, त्या काहीतरी मला आठवत नाही, ऑक्टोबर नोव्हेंबर 2002च्या आसपास झाले असतील. आणि त्याचा फायनल रिझल्ट 2003ला जून 2003मध्ये आला. आणि तो एवढा चांगला होता की मी क्लास 2 झालो, म्हणजे अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 2, म्हणजे ज्याला अकाउंट्स ऑफिसर किंवा असिस्टंट डायरेक्टर आता म्हणतात त्याच्यामध्ये, ते पद, जे ट्रेझरी ऑफिसर म्हणून किंवा याच्यामध्ये काम करतात. हे 2003ची गोष्ट. मग ह्या 3 वर्षात केलं काय मी, 4 वर्षात काय केलं, तर मग मी प्रिलिम्स दिली, मेन्सचा रिझल्ट द्यायचा आहे म्हणून त्या काळात तो पण मी नेट पण झालो होतो, JRF मला भेटली होती. मग मी PhD चालू केली पुणे विद्यापीठामध्ये. आणि माझी पुणे विद्यापीठामध्ये पॉलिटिक्स डिपार्टमेंटला न्यूक्लिअर पॉलिसी ऑफ इंडिया याच्यावरती PhDचा थिसिस चालू होता. म्हणजे एका बाजूला ही MPSCची प्रिलिम्स दिली, दुसऱ्या बाजूला रजिस्ट्रेशन केलं. JRF होतं, 8,000 रुपये महिना चालू झाला त्याच्यामुळे मला त्या काळात JRFच्या माध्यमातून. तो एक चांगला होता. म्हणजे ते एक असतं ना की मी घरी पैसे मागणार नाही, स्वतःच्या पावावर पाहिजे. मग तो तिथं 8,000 भेटल्यानंतर तो एक वेगळा पद्धतीने म्हणलं ठीक आहे, आता ॲटलिस्ट घरी जाण्याची गरज नाही. आणि भावानी MPSC द्यायचं नाही सांगितलं, मी दिलं तर त्यांनी आणि माझ्याशी बोलणं बंद केलं होतं की मी बोलणारच नाही. आणि ते बोलणं, मग ते झाल्यानंतर PhD सुरू झाली, मेस झाला MPSC, तरी पण पुढं काही नाही, त्याची गॅरंटी नव्हती. मग लेक्चरशिपची ॲडव्हर्टाईज आली, जळगावला एक कॉलेज आहे, त्या लेक्चरशिपच्या अप्लाय करू, अप्लाय केलं, सिलेक्शन झालं, परमनंट जॉब होता. मला चला जोपर्यंत रिझल्ट लागणार तोपर्यंत करू, पुढचं पुढे बघू काय करायचं ते. जळगावला 1 महिना केला, पण असं सेटल होत नव्हतं कशाही परिस्थितीत. आपण जळगावला येऊन करणार काय. आता कोइन्सिडन्स म्हणा किंवा काय म्हणा, मी जे UPSCला 3रा अटेम्प्ट दिला होता आणि इंटरव्ह्यू झाला होता, पण फायनल झालं नव्हतं, त्याच काळात माझा दुसरा मित्र उन्मेष वाघ म्हणून, जे आता कमिशनर आहेत, अगोदर JNPAचे चेअरमन होते, आता तिथं कस्टम्समध्ये कमिशनर आहेत, त्याचं ऑलरेडी सिलेक्शन होतो, कस्टम्समध्ये सिलेक्ट झाला, इंडियन कस्टम्स अँड एक्साईज सर्व्हिसमध्ये. आणि तो तिथं जळगावला असिस्टंट कमिशनर म्हणून काम करत होता. त्याचं जसं नुकतंच लग्न झालेलं होतं. म्हणजे मी स्वप्न बघणार IASचे, बरोबर झालो, मी इंटरव्ह्यूला गेलो, माझं सिलेक्शन नाही झालं, त्याचं झालं, तो तिथं पोस्टिंग मिळाला आणि मी तिथं लेक्चर म्हणून काम करतोय. आणि दररोज संध्याकाळी आम्ही भेटायचोच. मला खूप चलबल होती, नेमकं काय करतोय आपण. तितक्यात परत गव्हर्नमेंट कॉलेजची एक ॲड आली. गव्हर्नमेंट कॉलेज आपलं आर्ट्स सायन्स, म्हणजे तिथे डायरेक्टर ऑफ एज्युकेशन मार्फत ॲड येते. आणि ती फर्स्ट बॅच अशी होती की क्लॉक आवर बेसिस होती लेक्चरशिप, CHB, जे करत असेल त्यांना माहीत आहे, CHB होती, क्लॉक आवर बेसिस होती, म्हणजे तासाच्या पाठीमागं पैसे अशाप्रमाणे. ॲड आली, ॲप्लिकेशन केलं, सिलेक्शन झालं. आणि इस्माईल युसूफ गव्हर्नमेंट कॉलेज मुंबईला आहे, जसं एल्फिन्स्टन कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज औरंगाबादला आहे, तसं त्या कॉलेज जुन्या एका कॉलेजपैकी ते एक आहे. आणि तिथं माझी निवडणूक झाली. आता मला प्रश्न पडला की हा परमनंट जॉब स्केलवरला, म्हणजे जवळजवळ तिथं पगार त्यावेळेस 20,000 रुपये असेल, 8,000च्या स्केलमध्ये होता. आणि इकडं 8,000 क्लॉक आवर बेसिस टोटल भेटायचे. तर हा जो आहे, तर त्यावेळेस विचार केला नेमकं ते कंटिन्यू करायचा की सोडायचा. आणि मग विचार केल्यानंतर आपलं हे तर काही ध्येय नाही, म्हणून तो परमनंट जॉब सोडून दिला. इस्माईल युसूफ कॉलेजला जॉईन झालो. आजही मी सांगतो, तिथला 1 महिन्याचा पगार अजूनही भेटलेला नाही मला. त्याचं कारण आहे की त्याची मान्यता डायरेक्टरची वगैरे याच्या अगोदरच मी निघून गेलो, त्याच्यामुळे ते पगार भेटण्याचं काही कारण नव्हतं. आणि मग तिथं 1 वर्ष लेक्चर केली 2002-03मध्ये. 3मध्ये जूनमध्ये हा निकाल आला MPSCचा, ज्याच्यामध्ये क्लास 2 झालो. मग त्यावेळेस पुन्हा प्रश्न होता की आता हा निकालता आला आहे, क्लास 2 आला आहे, आता लेक्चरशिप चालू ठेवायची का नाही ठेवायची, जरी क्लॉक आवर म्हणजे ती येईपर्यंत. मग कारण JRF भेटत नव्हती, कारण इकडे नोकरी केली की JRF भेटणार, JRF फर्गो करून टाकली मी. मग इथली लेक्चरशिप सोडली, म्हणजे ते JRF 8,000ची होती, लेक्चरशिपही 8,000 भेटत होते. मग आता हे दोन्ही सोडलं तर पैसे कुठे.
पण मग विचार केला हे लेक्चरशिप जर केली तर माझा जो ध्येय ओरिजिनल ध्येय आहे की मला IAS बनायचं आहे, UPSCचा परत अटेम्प्ट द्यायचा आहे, ते मी साकार करू शकेल का याच्यावरती विचार केला. जून 2003ला निर्णय घेतला, रेजिग्नेशन केलं आणि परत सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीला लागलो. तो हा जो प्रवास आहे हा अत्यंत खडतर प्रवास होता, डिसिजन होता. मग 2003ला जूनपासून तयारी केली. 4चा अटेम्प्ट म्हणजे नोव्हेंबरलाच्या आसपास ॲडव्हर्टाईज फॉर्म भरला, परीक्षा दिली, प्रिलिम पास, मेन्स पास. आणि हे जो 2003चा जूनमध्ये निकाल लागला होता त्याची जॉईनिंग डिसेंबर 2004ला आली. म्हणजे क्रोनॉलॉजी बघा, 2000ची ॲड, 2000ची परीक्षा प्रिलिम्स, 2001ची मेन्स, 2003चा इंटरव्ह्यू रिझल्ट, जॉईनिंग डिसेंबर 2004, 15 डिसेंबर 2004. चांगली आठवते मला डेट जे मी जॉईन केलेलं. जॉईन केलं, त्याची ट्रेनिंग चेंबूरला होतं मुंबईमध्ये. आणि मग माझ्या इकडे मेन्स झालेली होती. 4चा प्रिलिम पास झालो, मेन्स दिली, ऑक्टोबर नोव्हेंबरला असते, ती झाले की हे जॉईनिंग आली. हे जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर त्यावेळेस माझी इंटरव्ह्यूची, कारण मला माहीत होतं मी मेन्सचा पास होणार आहे, इंटरव्ह्यूची तयारी चालू केली. आणि तिथंच ट्रेनिंगला चालू असताना एप्रिलमध्ये का मार्चमध्ये तो रिझल्ट आला. मेन्स पास झालो, इंटरव्ह्यूला गेलो. बाय द टाईम मी इंटरव्ह्यू देऊन आलो तर माझी ट्रेनिंग यशदामध्ये होती, त्या ट्रेनिंगचा पार्ट म्हणून. तिथं जॉईनिंग होतो. आता माहीत नाही काही गोष्टी कोइन्सिडेंटली किती चांगल्या घडतात बघा. मी जॉईन आलो आणि आमची त्यावेळेस डिरेक्टर जनरल ऑफ होते रत्नाकर गायकवाड, वन ऑफ द फायनेस्ट ऑफिसर्स. DG होते कडक. त्यांच्या काळात एसदाचं खूप वरच्या लेवलला ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूट गेली. आजही ती नॅशनल लेवलला मान्यता भेटते त्याला. आणि त्यांनी ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये पहिलं मॉड्यूल असं ठेवलं होतं विपाशना कंपल्सरी. म्हणजे आम्हालाही तिथं यशदामध्ये विपाशना हे 7 दिवसाचं असतं, ते 7 दिवसाचं कंपल्सरी होतं. आणि एक्झॅक्टली तो माझ्या रिझल्टचा काळ होता. मी वाट बघत होतो UPSC रिझल्टही. यांनी मला मौन करायला लावलेलं, कुणाशी बोलायचं नाही, कुणाला हातवारे करायचे नाही. कसं करायचं? आणि त्यावेळेस असं इंटरनेटवरती रिझल्ट नाही, तो PIB मार्फत डिक्लेअर व्हायचा. त्याच्यामुळं फोन करावा लागायचा दिल्लीला की रिझल्ट लागला आहे का. शक्यतो मंगळवारी आणि शुक्रवारी, मंगळवारी गेला की शुक्रवारी रिझल्ट, शुक्रवारी गेला की मंगळवारी होतं, ह्यावरची फोन चालायचा. चोरून फोन ठेवला रूममध्ये, फोन ठेवता येत नव्हता, चोरून ठेवला मोबाईल. फोन करायचा. मला आठवते 11 मे 2005. आणि हे विपाशना करताना सकाळी लवकर उठावं लागतं, 5 वाजता कधी चालू होतं, मग ब्रेकफास्टला कधी 7-8 वाजता ते असतं, लंचच्या वेळेस थोडं पण असतं, आणि 4 वाजता तुमचा इव्हिनिंग स्नॅक्स टाईप असतं. त्या ब्रेकमध्ये मी रूमवरती गेलो आणि फोन लावला, रिझल्ट लागला का. मला उत्तर आलं की यस लागला आहे म्हणून. आता असं ज्यावेळेस म्हटलं तो पहिला तर श्वास थांबला, कारण आता जे काय आहे ते हाच मोमेंट आहे. काय झालं म्हणजे ऑफकोर्स माझा फ्रेंड होता, तर म्हणलं क्या हुआ, क्या रिझल्ट है, आपका सिलेक्शन हुआ है, दॅट वॉज द आन्सर. मग मी पुढचं बोलायच्या अगोदर तिकडून आलं की 20th रँक, 20वी रँक. आणि मला अजूनही आठवतो तो क्षण, अराउंड 4 वाजताचा होता, की 5 मिनिटं आय कुड नॉट डू एनिथिंग, लिटरली कुड नॉट डू एनिथिंग. जस्ट विचार करत होतो की 96, 97 हा पहिला पार्ट सोडून द्या, पण 2000 मे, मला आठवतं मे 2000ला ज्यावेळेस तो फायनल रिझल्ट अजून सिलेक्शन झालं नव्हतं, UPSC द्यायचा हा निर्णय घेतला नव्हता, तेव्हापासून त्या डेटपर्यंत भाऊ मला बोललेला नव्हता. 5 मिनिटानंतर पहिला फोन जर केला असेल तर तो भाऊला गेलता. दॅट वॉज द मोमेंट, दॅट वॉज द मोमेंट. आणि ऑफकोर्स मग तो मला आठवतोय की तो कारण इथं पोस्टेड होता, पुण्यामध्ये तो पोस्टेड होता. आणि त्या पोस्टेड असताना मी फोन केला, ॲज युज्युअल तो भाऊ ही वॉज नोईंग की तो रिझल्ट यायचा बाकी, हे तर येणार होता हे माहिती आहे, जो काय यायचा आहे तो, म्हणजे मेन्स दिलेली माहीत होती,
ऑफकोर्स माझ्याशी बोलत नव्हता म्हणजे माझ्याबद्दल काही माहिती ठेवत नव्हता असं काही भाग नव्हता, जास्तच ठेवत होता. मग ते फोन केल्यानंतर त्यांच्यावर त्यांचे बॅच म्हणजे कलिग होते. आय स्टील रिमेंबर त्यांच्याबरोबर त्यांचे तेलंग म्हणून कलिग होते. आता ते IAS म्हणून प्रमोशन होऊन आता माहिती आयुक्त या पदावरती कार्यरत आहेत. मी म्हटलं आय एम सिलेक्टेड, रँक किती आहे? जे कॉंग्रॅच्युलेशन वगैरे काही नाही, रँक किती आहे? म्हटलं 20th. 20 or 28? म्हटलं 20. अँड देन आय थिंक दॅट वॉज द मोमेंट. तर हे तुम्हाला आज जे दिसतंय ना, की जे काय चांगला वाईट जो काय असेल, प्रत्येकाचे मत मतांतर शकतात. मी द बेस्ट किंवा आयडियल आहे असं बिलकुल म्हणणं नाही माझं, बिलकुल नाही आहे. पण याच्या पाठीमागे ही पण एक गाथा आहे, ही पण एक स्टोरी आहे आणि रिअल स्टोरी आहे. ही समजून घ्या. हे फक्त माझ्यासाठी नाही आहे आणि इन्स्पिरेशन म्हणूनही नाही आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की यश हे तात्कालिक असतं. त्यावेळेस सिलेक्शन होणं हे यश होतं. आज नाही आहे ते माझ्यासाठी, आज नाही आहे. आज माझं यश काहीतरी वेगळं आहे. कारण कसं असतं, मिराजसारखं असतं. इथून दिसतं आणि तिथपर्यंत तुमचं दिसतं, तिथं गेलं की त्याच्या पुढचं दिसतं. आयुष्य हे असंच असतं. IAS हे माध्यम झालं, त्यावेळेस नोकरी होती, सर्वात महत्त्वाची ते गोल होता, निश्चित होता, अनेकांचा असतो. पण त्या स्टेजला गेल्यानंतर पुढचा गोल काय आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे डिसाईड केलं पाहिजे. IAS मध्ये आलो म्हणून मी सर्वंकष झालो हे बिलकुल जर मानलं असतं तर कदाचित तुम्ही आज माझी मुलाखत घेतली नसती, कदाचित. ते माझं माध्यम झालं, ते माझं माध्यम झालं. मग साध्य काय झालं? तर साध्य मग मला स्वतःला प्रश्न पडला की आता आलो आहे, ठीक आहे. म्हणजे ट्रेनिंग झालं, ट्रेनिंग आल्यानंतर वेगळे अनुभव आले, अनुभवाच्या आधारातून शिकलो. मग आपण IAS झालो, महाराष्ट्र भेटलं, कारण काडर भेटण्याचे रूल्स आहेत. तुमची रँक पाहिजे, इनसाईडला किती पोस्टिंग त्या काळात, इनसाईडरला किती, आउटसाईडला 1/3 2/3 सगळे कॉम्बिनेशनमधून महाराष्ट्र भेटलं. म्हटलं महाराष्ट्र भेटलं आहे, IAS झालो आहे, आता नेमकं अजून काय अचीव करायचं आहे? आणि त्या मोमेंटला खूप विचार करून हेच ठरवलं की आय एम अ पब्लिक सर्वंट. तर मला ही पब्लिक सर्वंटची खरोखर परीक्षा पास व्हायचं आहे हे ठरवलं आणि त्या मार्गावर चालण्याचा आजचा प्रयत्न आहे माझा. सर, निकालाचा दुसरा दिवस हा आमच्याशी पण संबंधित आहे. आमच्याशी म्हणजे माध्यमांशी संबंधित आहे. मी कुठंतरी वाचलं की सर त्या दिवशी यशदामध्ये होते ज्या दिवशी त्यांचा निकाल लागला. पण त्या दिवशी माध्यमांनाही पण आणि बहुतांश समाजातल्या मोठ्या घटकालाही पण तुकाराम मुंडे हे नावच माहीत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये यांचा फोटो छापून आला नाही. ही फॅक्ट आहे. तुम्ही जर त्या दिवशीचा म्हणजे 11 मे आणि आता थांबत नाही त्याचं काय. 12 मे 2005चा सकाळ बघा. आय स्टील रिमेंबर 12 मे 2005चा सकाळ बघा. तिथं 4 फोटो आहेत, म्हणजे 3 फोटो आहेत, 4था फोटो रिकामा आहे. तो माझ्या फोटोचा आहे, माझा फोटो नव्हता त्याच्याकडे, माझा काय कॉन्टॅक्ट नव्हता कोणाशी. म्हणजे माझे बॅचमेट जे आहेत, कारण ती अशी बॅच होती की पहिल्या 20 मध्ये महाराष्ट्रातून 4 मुलं होतो आम्ही. ती बॅचमेट होते की महाराष्ट्रातून जनरली असं होत नाही, काही वेळ झालेलं आहे. पण त्याच्या अगोदर असं कधीही झालेलं नव्हतं की एका बॅचमधून पहिल्या टॉप 20 मध्ये, कारण जनरली टॉप 20 तिथं UPSCला मानलं जातं सिव्हिल सर्व्हिसेसला, की 4 मुलं होतील. विशाल सोळंकी, श्रावण हर्डीकर, अमित तेलंग आणि मी. आम्ही असे 4 जण होतो. तिघांचे फोटो होते, माझा त्याच्यावरती नव्हता. नाव होतं, फोटो रिकामा ठेवला सकाळनी आणि त्याच्याखाली तुकाराम मुंडे हे नाव लिहिलेलं आहे. ना माहीत असेल की नंतर आता रोजच फोटो येणार आहे, हे रोजच दिसणार आहेत. पण म्हणजे आपण जसं बदलीचं ऐकून होतो, आता त्यांनी जो प्रवास सांगितला, ही नोकरी गेली, मग इकडे गेलो, मी स्वतःलाच बदलीची आवड असल्यासारखं वाटतंय की इथून तिथे तिथून इथे. पण या बदलीच्या भोवती एक आणखी मस्त गोष्ट आहे. म्हणजे मला एक मित्र म्हणला, बदल्या होतात पण माणूस पण तसंच आहे. शाळेत असताना यांनी शिक्षकाची बदली केलेली स्वतःच्या. आता मला सांगा, होणार ना बदल्या? म्हणजे का तुम्ही शिक्षकाची बदली केली? एक विद्यार्थ्याने शिक्षकाची बदली करणं ही मला खरंच वाटलं नव्हतं तुमच्याकडून.
मला वाटतं हे सगळं पुस्तकरूपी बाहेर आणायला त्या ऑथरला पण जरा शाबासकी दिली पाहिजे. बऱ्यापैकी त्यांनी रिसर्च केलेला दिसतोय. आमच्या गावामध्ये 10वीपर्यंत शाळा आहे ताडोसन्नामध्ये. आणि त्यावेळेस ऑफकोर्स एक शिक्षकी शाळा होत्या, खूप शाळा होत्या एक शिक्षकी. आता प्रमाण ऑलमोस्ट नगण्य आहे. 5वी ते 7वी जो अप्पर प्रायमरी ज्याला आपण म्हणू, तर 1 वर्षभर इंग्लिश शिक्षक होते, नंतर नव्हते. आणि मॅथ्ससाठी होते, विज्ञानसाठी म्हणजे लाड सर म्हणून होते, ज्याला अजूनही मी मानतो. त्यांनी खूप मला मेंटरिंग केलं. मस्के म्हणून जे होते ते इंग्लिश शिकवायचे, 1 वर्षभर होते, 1 किंवा 2 वर्ष, त्याच्यानंतर नव्हते. जसं 8वीला गेलो तर हायस्कूल, 8वी 9वी 10वी म्हणजे हायस्कूल. तर त्या हायस्कूलला गेल्यानंतर तिथं 2 शिक्षक होते. आणि 2 शिक्षकापैकी एक शिक्षक भूगोल शिकवायचे. आता हे भूगोल शिकवताना ते मला काय भूगोल म्हणजे कुणालाच नाही. ते मोठं पुस्तक असायचं, म्हणजे ते मोठं, त्याच्यामध्ये काय मॅप काय असतो, कसं नकाशे काय, काही कळायचं नाही. आणि हे शिक्षक गुरुजी एवढे चांगले होते, ते पुस्तक घ्यायचे. पण पुस्तक घेतल्यानंतर ते वाचायचं तर काय वाचायचे हे पण कळायचं नाही. आम्हाला कुठला पान वाचताय, कुठला ते सेंटेन्स वाचताय हे पण कळायचं नाही. ते एक गेला महिना, 2 महिना गेला, त्याच्यानंतर म्हणलं नेमकं आम्हाला काही समजत नाही आहे. बरं, बाय द वे, म्हणजे त्या शाळेमध्ये जे काय असतील त्याच्यामधले वासरात लंगडी काही शहाणे, तिथंही मी पहिला किंवा दुसराच असायचो. तर मी त्यांना विचारलं की सर मला काही कळत नाही आहे. आणि जर मला कळत नाही तर ऑफकोर्स बाकीच्या नाही कळत नाही, असा माझा समज होता. गैरसमज आहे असेल तर ते बघितल्यानंतर ते म्हणे मी एवढं चांगलं शिकवतोय. सर म्हणलं ते पुस्तक बाजूला ठेवून जरा थोडं समजून सांगा ना काय करता येईल ते. तू असं कसं काय बोलतो? म्हणलं मला काही समजत नाही, समजून तर सांगा ना नेमकं ते काय, लॅटिट्यूड, लॉन्जिट्यूड, अक्षांश, रेखांश काहीच कळत नाही, डोक्याच्या वरून जातं आहे. ते संतापले. मग असं झाल्यानंतर ऑफकोर्स त्यावेळेस इन्स्पेक्शन होते, म्हणजे पिरियॉडिक इन्स्पेक्शनसाठी शिक्षण विभागाचे अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर वगैरे यायचे, इन्स्पेक्शन करायचे, विद्यार्थ्यावर इंटरॅक्शन करायचे. इंटरॅक्शन केल्यानंतर क्वेश्चन आन्सर, किती सिलेबस झाला आहे, शिकवलं नाही शिकवलं वगैरे. असं झाल्यानंतर ते आले आमच्याकडे, आमच्या वर्गात 8वीला असताना बहुतेक. तर मग ते तुमचं भूगोलाचे किती चॅप्टर झाले? मुलांनी सांगितलं, त्यांना सांगितल्याप्रमाणे 5 का 6 झाले. म्हटलं सर एकही झालेला नाही आहे. मी शिक्षक आहेत म्हणलं, आहेत ना. झालेलं नाही आहे. ते तर म्हणते, ते तर बाजूला होते, झाले म्हणतात. म्हटलं ते त्यांनी झालेलं म्हणजे त्यांच्या दृष्टिकोन झालं असेल ना, आम्हाला तर काही शिकवलेलं नाही आहे. मग ते कुणाला शिकवलं असेल तर आम्हाला माहीत नाही आहे. आणि ही तक्रार आम्ही अगोदरच लिहून ठेवलेली होती. आणि तक्रार अशी लिहिली होती की इथं व्यवस्थितपणे, ऑफकोर्स बाकीचे क्लासेस होत नव्हते, शिक्षक नव्हते वगैरे, ते सगळे कारणं लिहिले होते. आता त्यावेळेस अर्ज कसा लिहायचा हे काय माहीत नव्हतं, कारण ते शिकवलं जात नव्हतं. म्हणजे व्याकरणसुद्धा शिकवलं जात नव्हतं किंवा अर्ज कसा लिहायचा ऑफकोर्स मराठीत लिहित होतं. तर माझा पहिला अर्ज काय असेल तर आदेश म्हणून अर्ज होता, अर्ज नव्हता, त्याच्यावरती आदेश लिहिलेलं होतं. आदेश. सर ही नियती आहे, नियती. आता हे आदेश लिहिल्यानंतर विचार त्यांनी बघितलं, हे आदेश, हा सर म्हणलं ते बदली पाहिजे आम्हाला. मग तुम्ही आदेश कसे मग करायला लागले म्हणलं सर आम्हाला आदेश कशाला याचे सांगितलंच नाही, तर मला जसा आला तसा लिहिलाय म्हटलं मी याच्यामध्ये. आणि त्याच्या आधारे नंतर जे काय बदली झाले तर ते म्हणजे बदली केली का आदेश केला अजून मला काही कळलेलं नाही. म्हणजे ही एक इतिहासातली पहिली घटना असेल की विद्यार्थ्याने शिक्षकाची बदली केली. पण आणखी एक गोष्ट मी वाचली होती तुमच्याबद्दल की हे MPSC UPSC करताना हॉस्टेलला होते, रूममध्ये मित्र होता. हे रूममध्ये आले आणि मित्र ढसाढसा रडत होता. यांना टेन्शन आलं की आपला मित्र का रडतोय, एवढा का रडतोय, त्याला विचारत होते. त्यांनी काही सांगायला तयार नाही. हे सिरियस झाले. मित्र म्हणला अरे पेपर नाही वाचला का? यांनी पेपर बघितलं पण ह्यांना अशी कुठली गंभीर बातमी, रडण्यासारखी बातमी दिसली नाही. तर ह्यांनी पुन्हा विचारलं अरे काय झालं, सरळ सांग ना काय झालं. तर मित्र म्हणाला माधुरी दीक्षितचं लग्न झालं यार. आता आणि हे हसले मित्रावर. म्हणजे असतं ना माणूस हळवा आणि वय असतं, नट्या आवडतात. तुम्हाला नाही आवडली का एखादी नटी? म्हणजे
कोणतं आवडतं? माझा सध्या संसार व्यवस्थित चालू आहे. नाही, हा जो प्रसंग सांगितला तो खरा आहे. आय थिंक तो 98चा का ना, पण मला एक्झॅक्टली वर्ष आठवत नाही आहे. 98 किंवा 99 जे UPSC, हां ते आठवतं. मेन्सचा अभ्यास करतो SICला, जिथं आम्ही करायचो, पॅरासाईट होतो. आणि आमची सवय अशी होती की प्रत्येकाचं बसायचं ठिकाण असायचं. तर ते ठिकाण असताना माझा जो मित्र होता, त्याचं नाव सांगू का नको आता प्रश्न, कारण ते वहिनी नाही ऐकलं तर प्रॉब्लेम व्हायचा. नाही पण सर, माधुरी दीक्षित नाव पण वाईट नाही आहे. पंकज बोडखे म्हणून माझा मित्र होता. आता तो कस्टम्समध्ये कमिशनर आहे. टाळ्या एकदा जोरात. तर आम्ही जनरली दोघंही उशिरापर्यंत अभ्यास करायचो. माझ्यापेक्षा 1-2 तास तो उशिरा झोपायचा. आम्ही सर्वसाधारणपणे रात्रीचे 2-3 वाजेपर्यंत, तो 3-4 अशा रेंजमधला होता. तो उशिरा थोडा 1-2 तास सुटायचा. आणि म्हणून अभ्यास सकाळी उठल्यानंतर मी परत अभ्यासाला बसायचो. तर SICमध्ये त्या काळामध्ये AC रूम नव्हत्या, फॅन्स होते फक्त. आता ACs आहेत, म्हणजे लायब्ररी AC आहे, फॅन होते. तर आपण SICमध्ये जर कुणी गेला असताल किंवा कधी गेलात, तर तिथे गेल्यानंतर एंट्री केल्यानंतर पहिला कॉरिडॉर रूमचा येतो हॉस्टेलचा. त्याच्या पुढचं गेलं की मधला कॉरिडॉर येतो आणि त्याच्यापुढे लायब्ररी आहे. तो लायब्ररी आणि रूमच्या मधला एक कॉरिडॉर असतो. तर त्याच्यामध्ये मी बसायचो तिथं टेबलवरती. आणि तिथं सर्वसाधारणपणे 10-10:30 वाजले असतील, 11. तो आला आणि पाठीमागून असा हात टाकला आणि त्याला रडायला लागला. नेमकं काय, लिटरली मला शॉक बसला की नेमकं असं काय झालं असं अचानक. बघितलं तर काय झालंय, तो काय थांबाना गेला. म्हणजे त्यावेळेस मला हे लक्षात नाही की अश्रू आहेत की नाही, पण तो आवाज करत होता. अरे नेमकं काय झालंय, काय सांगू म्हणे तुला. मला भीती वाटायला, नेमकं काय झालंय ते म्हणजे कळायला नाही गेलं नेमकं काय. ऑब्व्हियसली अचानकपणे मी अभ्यासात गुंग, तू काहीतरी सांगतोय. मग तो तुम्ही सांगितलं पेपर वाटला का, म्हणलं नाही आहे. म्हटलं काय झालं. मग तुम्ही जो डायलॉग मला की अरे माधुरीचं लग्न झालं. म्हटलं मग काय झालं. आता असं म्हणल्यानंतर तो आणखी जास्त हे झाला. अरे माधुरी म्हणजे माधुरी दीक्षित. म्हणलं अच्छा अच्छा, तिचं झालं ना. म्हणलं हरकत नाही, म्हणलं काही अडचण नाही. तर असे प्रसंग आमच्यामध्ये आलेले आहेत. आता मला कोण आवडत होतं याची डेअरिंग मी नाही करणार सांगायला आता. नाही सर, काय झालं, तुमचा प्रवास वाचताना, समजून घेताना सगळीकडं मित्रच दिसत आहेत हो. मित्रत्व मी जपतो कायमस्वरूपी. नाही, मी मित्रांबद्दलच मैत्रिणीबद्दल पण काही. त्यासाठी वेगळं पुस्तक लिहावं लागेल आता. मला नाही वाटत एखाद्या पुस्तकाची मराठीत एवढी वाट पाहिली जाईल. पण मुख्य एक गंभीर प्रश्न की तुम्ही इथे FDA सगळं एक काम करताय, पण परदेशात काय परिस्थिती, अमेरिकेत किंवा तिथं इतकं अन्न सुरक्षा इतकं महत्त्व आहे, तर त्याचा तुम्ही कम्पॅरेटिव्हली अभ्यास केलाच असेल किंवा तिकडे काय FDAची वेबसाईट असेल किंवा काय नॉर्म्स आहेत, तर ही तुलना कशी वाटते तुम्हाला, आपलं FDA आणि युरोप अमेरिकेचं FDA? आय थिंक याच्यावरती अभ्यास होतो, सगळेच करतात, सगळेच अधिकारी करत असतात. पर्टिक्युलरली जसं हायर लेवल आपण जातो, ज्यावेळेस सेक्रेटरी म्हणून काम करतो, पॉलिसी मेकिंग असतात, त्याच्यामुळे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या राज्याचे पॉलिसी अभ्यास करत असतो. याच्यामध्ये रिसर्च पेपर असतात, ॲडवायझरीज असतात, गाईडलाईन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास होतो. ग्राउंड रिॲलिटी असते, याचाही अभ्यास होतो. FDAच्या बाबतीतही वेगळ्या देशामध्ये खूप स्ट्रिंजंट रूल्स आहेत. US FDA खूप नोन आहे, त्याचे एक वेगळं स्टँडर्ड आहे. US FDA मधलं जर पोर्टल बघितलं तर अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं आहे. UKचं आहे. युरोपियन कंट्रीजमध्ये खूप स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत, सॅनिटरी फायटो सॅनिटरी नॉर्म्स पण आहेत. चायनाचं पण आहे. मी इथं FDA कमिशनर झाल्यानंतर ह्या बऱ्याच देशांच्या पोर्टलचा किंवा त्यांच्या प्रॅक्टिसेसचा डेफिनेटली अभ्यास केलेला आहे. आपण जर US FDA जर एक स्टँडर्ड बघितलं
तर त्याच्या पोर्टलवर आपण कधी गेला तर इतकं छान पोर्टल आहे की ज्याच्यामध्ये समजा मी एक नागरिक आहे, ज्याला FDA कंझ्युमर म्हणतात, ते म्हणजे इंडिया FDAचा कंझ्युमरचा, तुम्ही एक वेळेस रजिस्टर झाला की इट रजिस्टर, तुम्ही नंतर कधी आला तर तुमचा लॉग दिसतो, तुम्हाला किती आलं, काय केलं. तुम्ही समजा त्याच्यावरती काही कंप्लेंट करायची टाकली आणि समजा एखादा औषध आहे आणि ते औषध किंवा फूड आयटम जो की रिकॉल केलेला आहे किंवा बॅन केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये सबस्टँडर्ड किंवा काहीतरी आढळलं आहे म्हणून सांगितलं आहे, त्यांनी टाईप केलं की याच्यावरती मला कंप्लेंट करायची आहे, ते इमिजिएटली तुम्हाला उत्तर येतं की हे तुम्ही कुठून विकत घेतलं आहे का, कुठं भेटलं आहे का, इमिजिएटली. चॅट GPT सारखं जसं आपण बघतो जी चॅट करताना चॅटबॉटवरती, तर ते सांगितलं येस आम्ही इथं भेटलं आहे. तर मग त्याची काही माहिती येत राहते. बाय द टाईम हे त्यांनी टाकलं आणि जो ऑलरेडी बँड आयटम आहे किंवा रिकॉल केलेला आहे किंवा सबस्टँडर्ड ऑलरेडी फाइंड आहे, या मोमेंटला त्या कन्सर्न, आणि ते कुठून विचारतं कुठून घेतलं, त्या कन्सर्न एरियाच्या ऑफिसरला अलर्ट जातो की हा बँड आयटम ह्या ठिकाणी विकला गेलेला आहे, प्लीज प्रोसीड. ह्या लेवलचं तिथं ऑटोमेशन झालेलं आहे. आता हे आपल्याकडे शक्य आहे का? ॲब्सोल्युटली शक्य आहे आणि इट विल बी डन. ती काही मला खूप अडचण वाटत नाही मोठी. आता आपण त्याच्यातून जसं की आपण जे पोर्टल म्हणजे छोटासा पार्ट ग्रीव्हन्स रिड्रेसल झाला म्हणून कंप्लेंटच्या बाबतीत complaints.mahafda.in हे पोर्टल चालू केलेलं आहे. कुणीही डाउनलोड करू शकतं, एक वेळेस रजिस्टर केलं कंप्लेंट डायरेक्टली येते, तुम्ही ट्रॅक ते करू शकता. म्हणजे तुम्ही आत्ता केली तर कुणाकडे असाईन आहे ते कळतं, किती दिवसापासून असाईन दिसतं, त्यांनी काय केलं हे कळतं. त्यांनी जर वेळेत केली नाही तर ती ॲटो एस्केलेट होते सिस्टमद्वारेच त्या अधिकाऱ्यांनी केल्यानंतर नोटीस पण जाते. सॉल्व केलं त्याचं उत्तर पण तुम्हाला तिथंच भेटतं. हे सर्वसाधारणपणे 3 आठवडे झाले असतील आम्ही लॉन्च करून, तर एक 3000+ कंप्लेंट त्याच्यावरती आत्तापर्यंत आलेल्या आहेत. अवेअरनेस आहे, जागरूक. आणि विशेष म्हणजे सर्वात जास्त पुणे जिल्ह्यातल्या कंप्लेंट आहेत. अवेअरनेसच आहे हा Awareness, सगळ्यात of course, महत्त्वाचा awareness. पार्ट आहे. पण ह्या FD म्हणजे आता तुम्ही 2 महिने आहात, मोठी गोष्ट आहे. अजून 6 महिने असाल, असं वर्षभर असाल असं, मी फार हितचिंतक आहे तुमचा, पण असं होतं की तसं होत नाही. बऱ्याचदा बदली होते अधिकाऱ्याची, एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली होते, नंतर त्याने सुरू केलेलं सगळं काम तसंच राहून जातं, पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होतं. तर याच्यावर काही विचार करता का तुम्ही की कसं असतं की सिस्टम शुड वर्क, सिस्टम शुड बी रन बाय रूल्स रेग्युलेशन्स, ऑटोमॅटिक झाली पाहिजे, नॉट बाय इंडिव्हिज्युअल्स. अधिकारी येतील जातील, पदावर दुसरं कोणी असेल, म्हणून सिस्टम बेटर व्हायला पाहिजे, खाली जायला का म्हणे. त्यासाठी तुम्हाला एक बिल्ट इन सिस्टम लागेल, ती स्टॅबिलाइज करावं लागेल आणि तसं ते काम करण्याचं कल्चर डेव्हलप करावं लागेल. ह्या 3 गोष्टी येतात त्याच्यामध्ये. सिस्टम बिल्डिंग करता येते का? येते, तिचं असतेच. आता जिथं आहे FDA मधली जी सिस्टम आहे वर्षानुवर्ष तयार करून त्या लेवलला आलेली आहे, ती कदाचित सॅटिस्फॅक्टरी नसेल, चांगली असेल, जी काय असेल लेवल, त्याला एक वरच्या लेवलला नेणं आणि ती परमनंट करणं, यासाठी एक वेळ लागत असतो. ते सिस्टम डिझाईन करणं, डेव्हलप करणं, डिप्लॉय करणं हा पहिला पार्ट झाला. तो बघितल्यानंतर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे काम करण्याचं कल्चर, तिथले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कल्चर डेव्हलप करणं, त्याला जास्त वेळ लागतो. कारण हॅबिट्स सुरुवात कुठून होते तर तुमच्या मनामध्ये तो विचार आला पाहिजे अगोदर. ते विचार आल्यानंतर त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. ॲक्शन घेतल्यानंतर ती वारंवार तीच ॲक्शन झाली की ती हॅबिट तयार होते. म्हणजे जसं आपल्याला असतं की आपल्याला एक वेळेस सकाळी 5 वाजता उठायचं आहे आणि आता 7 वाजता उठतो, तर ती सवय पहिली मोडावं लागते. ज्यावेळेस सवय मोडायची असते त्यावेळेस खूप त्रास होतो. काय कटकट आहे, 5 वाजता मी नाही, 5 मग 5:30-6ला सुरुवात होते, हळूहळू 5:30ला येतं, 5ला येतं आणि ते 5 वाजता उचायला लागलो तर ते सर्वसाधारणपणे 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने केले की मग ती सवय होऊन जाते. आणि ती सवय झाली की मग काही वाटत नाही. पण ती सवय लागेपर्यंत मात्र त्रास होतो. म्हणजे ते करणाऱ्याला होतो, समोरच्यालाही त्रास होतो. तसं ज्यावेळेस एखाद्या विभागामध्ये आपण जातो तर त्यावेळेस आपल्याला कोणती सिस्टम अपेक्षित आहे याचा विचार करणं, म्हणजे ती थिंक करणं, डिझाईन करणं, डिझाईन केल्यानंतर ती डेव्हलप करणं, त्याचा विकास करणं, तयार करणं आणि त्याच्यानंतर डिप्लॉय करणं, याला एक थोडा वेळ लागतो. ती डिप्लॉय केल्यानंतर तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिथल्या सिस्टम ती ॲक्सेप्ट केली पाहिजे. जसं कार्यालयात गेलो, मला सवय 11 वाजता यायची, मी म्हणतो 11:45 या, त्रास होतो, कंप्लेंट होतात, तुम्ही ऐकतातच त्या कंप्लेंट होतात, कारण ती सवयीचा भाग असतो. मग ते सवय मोडण्यासाठी पहिली सवय मोडणे, नवीन सवय लावणे, याच्यामधला जो कार्यकाळ असतो तो ट्रान्झिशनचा असतो तो. आणि त्या ट्रान्झिशनमध्ये खूप
आवाज होतात, भडके उठतात, ते ऑब्व्हियसली आलं, सगळीकडे आलं. तर ती झाल्यानंतर एका बाजूला डिझाईन करून डिप्लॉय करणं, दुसऱ्या बाजूला ते कल्चर डेव्हलप म्हणजे सवय मोडणं, सवय मोडून नवीन सवय लावणं आणि त्याचं कल्चर तयार करणं, म्हणजे तिथल्या कर्मचाऱ्यांनी ते अंगीकारणं. हे जोपर्यंत अंगीकारत नाहीत, याची ओनरशिप घेत नाही, दायित्व घेत नाहीत, तोपर्यंत ते पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे असं गृहीत धरलं की आपल्या घरामध्ये 10वीला मुलगा गेला आणि त्याला अगोदर अभ्यासाची सवय नाही आणि त्याला अभ्यासाची सवय लावा म्हटलं तर तो त्रास होणारच. मग त्याला 10 वाजता अभ्यास, 6 वाजता अभ्यासाला बसव, 5 वाजता उठव, हे दररोज त्रास होणार आहे, ते खडखड होणार आहे. तीच जर सवय पहिल्यापासून असते, 5वीपासून असते, 7वीपासून असते, तर तेवढा त्रास झाला नसता. तसं ज्यावेळेस आपल्याला 10 ते 6 काम करायची सवय आहे आणि तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही 2, 7 ते 1 आणि 1 ते 9 करा, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे, अपेक्षित आहे. तर ही सिस्टम मी डिझाईन करत असतो, डिप्लॉयही करत असतो, त्याच्यावरती कल्चरल चेंजेस पण आणत असतो. पण ते कल्चर होण्यासाठी जो काळ लागतो थोडा वेळ जास्त लागतो. आणि त्याच्यामध्ये कल्चर म्हणजे तिथल्या ओनरशिप आली तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यावरती, तर ती स्टेबल होऊ शकते, पुढं जाऊ शकते. ती जर सिस्टम नाही आली, अंगीकारली नाही, ते होऊ शकत नाही. हा एक भाग आहे. आणि अशा सिस्टम जर पुढं चालू ठेवायच्या असतील, अशा सिस्टम कोणती चांगली वाईट जी असेल कोणती आपल्या चांगल्या पुढे न्यायच्या असतील, तर त्याला ओनरशिप घेणारे फक्त अधिकारी कर्मचारी असून चालत नाही, ती फक्त संस्था असून चालत नाही. नागरिकांचा तेवढा जबाबदार रोल येतो. म्हणजे नागरिकांनी ती सिस्टम उचलून धरली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता कंप्लेंट्सवरती जे पोर्टल आहे त्याचा वापर केला पाहिजे. काम करत नाही तर प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे साधं अत्यंत पिवळ्या रंगाची बिर्याणी किंवा लाल रंगाची बिर्याणी दिसली की आम्ही कंप्लेंट केली पाहिजे. बिलकुल केली पाहिजे. म्हणजे आता आम्हाला लाल आणि पिवळ्या रंगाची बिर्याणी खायला नाही मिळणार. तुम्ही मागितली नाही पाहिजे अगोदर, कारण तुम्ही मागितली की तुम्हाला हॉटेलवाला देईल. तुम्ही मागू नका ना, कारण माहिती ते ॲडिटिव्ज आहेत. कारण तांदूळ तर काय लाल येत नाही, एवढं तर आपल्याकडे बघू शकतो. तर हे दोन्ही बाजूनी वर्क करतो. तर डिमांड आणि सप्लाय. आणि असेल तर डेफिनेटली मोबाईलच आहे तुमच्याकडे. तसे आजकाल मीम्स भरपूर येतात. दारू, बिर्याणी हे मित्रांमध्ये संपवायचे विषय, डायरेक्ट कायमचं नाही संपवायचा तो. मी मैत्रिणीचा पण विषय काढला होता, पण त्यांनी काय. म्हणजे मला एक वाटतं की तुम्ही हे वर्क कल्चर किंवा ही सिस्टीम, हे आता तुम्ही मंत्रालयातच म्हणजे एवढ्या जवळून एक वेगळं पण पॉलिटिकल कल्चर बघताय, वर्क कल्चर. ती सिस्टीम फार भारी वाटते मला, की मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आधीच्या मुख्यमंत्र्यांचा प्रॉब्लेम होता, पंतप्रधानांनी सांगायचं आधीच्या पंतप्रधानांचा प्रॉब्लेम. हे तुमच्यात का नाही येत कल्चर? म्हणजे दिली ढकलून जबाबदारी, डायरेक्ट ऍक्शन अधिकाऱ्यांमध्ये ना, म्हणजे तुम्हाला हा अधिकार म्हणजे यांच्या आधीचे हा, त्यांच्या म्हणजे आधी ही जबाबदारी ढकलणं असं कधी वाटत नाही का? की म्हणजे कारण लोक म्हणतात की नाही झालं आधी एवढं काम. मी जर असं आज म्हटलं असतं की नाही माझ्या ऐवजी दुसरा तुकारा मिळेल तर चाललं असतं का? ओनरशिप याचा बेसिकली इश्यू आहे ओनरशिपचा. जोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीचं दायित्व घेत नाही, ओनरशिप स्वीकारत नाही, तोपर्यंत तुम्ही ते जगत नाही. आणि तुम्ही जोपर्यंत ते जगत नाही तोपर्यंत ते करू शकत नाही. एवढं सिम्पल आहे. नेम्बिस सिंड्रोम खूप सोपा असतो. नॉट इन माय बॅकयार्ड, मी सोडून दुसरे जबाबदार वाईट गोष्टीला, आणि चांगलं झालं की मी पुढं. याला लिडरशिप म्हणत नाहीत, याला लिडरशिप म्हणत नाहीत. ही लिडरशिप तीच असते जो ओनरशिप घेतो, जो व्हिजन दाखवतो, जो मार्ग काय आहे तो पादाक्रांत स्वतः पुढे चालतो आणि बाकीच्याला चला म्हणतो, बरोबर घेऊन जातो. दिस इज लिडरशिप. त्या लेवलची असली पाहिजे. म्हणून फक्त माझ्याकडं स्टाफच नाही आहे हे म्हणणं किती योग्य आहे? माझा मूळ मुद्दा आहे की आपल्याकडं जे एक्झिस्टिंग रिसोर्सेस आहेत, जे कोणतेही असतील, मॅनपॉवर असेल, फायनान्शियल रिसोर्सेस असतील, बिल्डिंग असेल, त्याचा आपण वापर तर करूयात अगोदर. त्याचा अगोदर तो वापर करूयात, त्याची ओनरशिप घेऊया, ती ते व्यवस्थित दुरुस्ती करूया, त्याच्यावरती पुढं जाऊयात, त्याच्यावरती काय अडचणी येतात ते बघूया आणि त्याच्यावरती मात करूया. पण ह्याची सुरुवात हे माझं स्वतःची जबाबदारी आहे हे म्हणण्यापासून होते. ती जर घेतली नाही तर मार्ग तर अनेक आहे. याला दोष द्यायचा का त्याला दोष द्यायचा. आणि ते फक्त ऑफिसच्या बाबतीत बोलत नाही, मी वैयक्तिक जीवनातसुद्धा बोलतो. कारण बऱ्याचपैकी त्याच्यातले असं असतं की परिस्थितीमुळे मी करू शकत नाही. येस, परिस्थितीने लिमिटेशन तुम्हाला येतात, पण दॅट इज नॉट द डिटर्मिनिंग फॅक्टर, हे लक्षात ठेवा. कंडिशन ऑर कंडिशनिंग हा महत्त्वाचा इश्यू, ह्याच्यातला फरक समजून घेतला पाहिजे. कंडिशन्स खूप असतात की प्रत्येक ठिकाणी चांगल्या वाईट चॅलेंजेस अपॉर्च्युनिटीज असतात. तुमचा माइंडसेट कंडिशन कोणत्या गोष्टीला झालेला आहे ते महत्त्वाचं. मी जर हा माइंडसेटने गेलो
की नाही कम वॉट मी ते करणारच, आय थिंक जगातली कोणतीही ताकद तुम्हाला स्टॉप करू शकत नाही, कोणतीच. आणि विशेष करून आज मला इथं युवक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यांना हे सांगायचं आहे की येस, तुमच्याकडे कदाचित फायनान्शियल रिसोर्सेस नसतील, तुमच्याकडे कदाचित AC घर राहायला नसेल, गाडी नसेल, आईवडिलांची परिस्थिती दयनीय असेल, कदाचित गृहीत धरू की तुम्हाला कुणाचाही सपोर्ट नाही, असंही धरू करू आपण. पण फक्त त्याच्यामुळे तुम्ही घडू शकत नाहीत, फक्त त्याच्यामुळे तुम्ही घडू शकत नाही. तुमचा फ्युचर हे त्याच्यावरती अवलंबून आहे. तुमचं आजची जी परिस्थिती आहे की तुमच्या कंडिशनमुळे असं गृहीत धरू आपण. आईवडिलांनी, मी गरिबी जन्माला आलो, माझ्याकडे शेती नाही, आईवडिलांनी कष्ट केलं, दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कष्टाला जात आहेत, नोकरी करतायत, तेवढे पैसे नाहीत, त्याच्यामुळे मला USA मध्ये जायचं होतं, मला तिथं ॲडमिशन घेऊ शकलो नाही, किंवा पास झालं ते पैशामुळे जाऊ शकलो नाही. ही कदाचित तुमची आजची कंडिशन असेल. परंतु इथून पुढची 10 वर्षाची, 5 वर्षाची, 20 वर्षाची जी तुमची कंडिशन असेल, तुम्ही आज घेतलेल्या निर्णयामुळे असेल. माझं एवढंच सांगणं आहे, आज जो निर्णय घेणार आहेत तो पाठीमागच्या आधारे न बघता पुढे बघून घ्या, पुढे बघून घ्या, फ्युचरकडे बघा. आणि 10 वर्षानंतर तुम्हाला जे बघायचं आहे स्वतःला, की मी ह्या स्टेजला असेल, इथं असेल, तो विचार करून आता निर्णय घ्या. मला वाटतं जगातली कोणतीही ताकद तुम्हाला अडवू शकणार नाही, कोणतीच ताकद अडवू शकणार नाही. सर, एक म्हणजे थोडा आउट ऑफ द बॉक्स विषय आहे. तुमच्या सगळे आउट ऑफ द बॉक्स आहेत. तुमच्या अनेक कलिग्जला, म्हणजे तुम्ही इथं PMPला असतानाही वारंवार आपलं एन्काउंटर झालेलंच आहे. तर अनेकदा असं, आज तर तुम्ही हसला तर आम्हालाही हसवलं आहे, पण एरवी तुकाराम मुंडे प्रचंड ॲरोगंट वाटतात. कधी पॅसेजमधून चालताना सहकाऱ्यांबरोबर हसलात का? चालताना कधी सहकारी दिसल्यावर त्याच्याकडे बघून हसलात का? आता ते सहकार्याला विचारावं लागेल. म्हणजे हसावं कुणावरती? स्वतःवरती हसावं, मित्रावरती हसावं, सिच्युएशनवरती हसावं, हा प्रश्न पडतो ना. नाही, ते थोडं टाळलं पाहिजे, कुणावर असावं इथपर्यंत. आपण एक पॉझिटिव्ह त्याच्यातला विचार करूया की म्हणजे खरोखर तुम्ही सगळ्यांचे आवडते अधिकारी आहात, पण तुकाराम मुंडेंचे आवडते अधिकारी कोण आहेत? तुम्हाला आदर्श वाटलेले किंवा तुम्हाला ज्यांचं काम आवडतं असे कोणते अधिकारी आहेत? हे बदलत जातात. सिरियसली. म्हणजे ज्यावेळेस आपण नोकरीत येतो त्यावेळेस आपण कुठेतरी ऐकत असतो, वाचत असतो, बघत असतो की नाही मला असं व्हायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही शिस्टमध्ये येता, ते बाहेरून बघता, ते आतून असतं का, हा प्रश्न मग पडतो. स्टोरी कळली, नवीन स्टोरी कळली की आवड गेली. नवीन म्हणजे आवडणाऱ्या माणसाची नवीन स्टोरी कळली की त्याची आवड गेली. मला बाहेरून दिसणारा व्यक्ती आणि आतून दिसणारा व्यक्ती याच्या जर फरक आढळला तर मला बिलकुल आवडत नाही. आणि तोच प्रॉब्लेम होतो. बाहेरून ज्या दिसतात गोष्टी आणि त्या आतून जर वेगळ्या असतील तर त्याला दुट्टप्पी किंवा सायको फॅन्सी आपण म्हणतो. आणि मला सायको फॅन्सी बिलकुल आवडत नाही. मग ते दुसऱ्याला फसवणं झालं किंवा कदाचित स्वतःलाही फसवणं झालं. त्याच्यामुळे ते जसे तुम्हाला माहिती पडतात त्यानुसार चेंजेस होत राहतात. मला खूप अधिकारी आवडतात, खूप नेते पण आवडतात, पदाधिकारी पण आवडतात. पण मला वाटतं की मी कुणाला इमिटेट करू नये, कुणीच नाही, म्हणजे दुसऱ्यांनी सुद्धा मला करू नये, बिलकुल करू नये. कारण इमिटेशनमध्ये धोका असा असतो की आपण त्याचे अवगुण बाजूला विसरून जातो. आपण ते चांगले गुण घ्यावेत आणि त्याच्या स्टाईलवरती जाऊ नये की तो असा म्हणतो मी तसंच केलं पाहिजे, असा बोलतो मी तसं बोलू. नो, तुमची स्वतःची युनिक, प्लीज अंडरस्टँड. तसं जर नसतं तर तुम्ही जसे दिसतात तसं मी दिसलो असतो की मी असे तसे तुम्ही दिसले असते. वाय आर वी डिफरंट? म्हणजे विचार करण्यापासून, आचरणापासून, दिसण्यापासून जर वेगळे आहोत तर व्हाय शुड वी ट्राय टू बी समबडी एल्स? माझं एवढंच म्हणणं की बी युअर सेल्फ, ऑनेस्टली युअर सेल्फ. त्याच्यामुळं जगामध्ये तुम्ही तुमचा ठसा उमटवा, तुम्ही स्वतः आयडियल बना. म्हणजे आपल्या मनामध्ये जी प्रतिमा असते ना की मी असं केलं असतं,
तर तसं होऊन दाखवा. ते जर होऊ शकेल दॅट इज आयडियल. तुमच्या मनात एकतरी आयडियल असतं, काही असेल. मला पैसे कमवायचे आहेत, माझं असेल की मला आय शुड बी बिलिनियर ट्रिलिनियर काय म्हणायचे ते मला, तर तो गोल ठेवा आणि त्याप्रमाणे व्हा. मला असं की हा आयडियल अधिकारी म्हणजे त्यांनी काय केलं, ते चांगलं कामं केले, रिझल्ट दिले, हे झालं, त्याप्रमाणे करूयात. मला वाटलं एक ॲक्टर चांगला व्हायचा आहे तर बेस्ट ॲक्शन माझ्या डोक्यात जी आयडिया असेल त्याप्रमाणे करा, की दुसरा कोणतरी होऊ नका. आज प्रॉब्लेम हाच आहे की वी ट्राय टू बी समबडी एल्स. प्रत्येकाला दुसरं काहीतरी, ग्रास ऑन द अदर साईड इज ग्रीनर, हा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळं लर्न फ्रॉम एव्हरीबडी, म्हणजे मिस्टेक्समधून शिका, चांगले गुण शिका, परंतु कार युअर ओन निश, स्वतःचं अस्तित्व स्वतः तयार करा आणि ते आयडियल असेल हे बघा, ती आयडियल तुम्ही अचीव केलं पाहिजे. आणि ते तुम्ही सिद्ध केलंय, ते तुम्ही सिद्ध करून दाखवलंय. कारण ते तुम्ही प्रूव्ह केलंय की दुसरे तुकाराम मुंडे दिसत नाही. ते ही गोष्ट फार म्हणजे कौतुकाची आहे. पण मुलांसाठी म्हणून, म्हणजे ह्या सगळ्या तरुण मंडळीसाठी, की एकेकाळी कॉलेजमध्ये असताना तुकाराम मुंडे सिनेमा बघायला गेले. अमिताभ बच्चनचा सिनेमा होता. अमिताभ बच्चनचा त्या सिनेमा बघता बघता त्या शेवटी अमिताभ बच्चनचा त्याच्यात मृत्यू होतो. तर ते खूप भावूक झाले, इमोशनल झाले की अमिताभ बच्चन वारला त्या सिनेमात. पुन्हा 2-4 महिन्यांनी सिनेमा बघायला गेले, त्यात अमिताभ बच्चन डान्स करत होता, दुसरा सिनेमा. तर त्यांना ते शॉक होतं की हे काय झालंय, हा गेला ना परवा मागच्या सिनेमा आणि आता पुन्हा डान्स करायला लागला. तर इतका इनोसंट माणूस आज लोकांना ॲरोगंट का वाटतोय? म्हणजे इतका बदल कसा होऊ शकतो माणसात, की असं तुम्हाला बोलतात, तुम्हाला माहिती असेल की नाही, त्यांना तर आम्ही हसतानाच पाहिलं म्हणजे नाही. हे आरगंट वाटतं हे तुम्हाला वाटतंय का दुसऱ्या कोणाला असं वाटतंय? बोलतात म्हणून मी मला तर भीती वाटत होती. आम्ही पहिल्यांदाच भेटलोय, तर मला असं वाटत होतं की हा माणसाने कधी हसलाय का नाही, कारण फोटोतच बघितलंय ना फक्त. पण तुम्ही खळखळून हसवलंय सगळ्यांना, मग असं का वाटतं? काय असतं की देर इज व्हेरी थिन लाईन बिटवीन बिईंग फोर्थ राईट आणि आरगंट. म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि आरगन्स अत्यंत थिन लाईन आहे. म्हणजे इकडे बघितलं ह्या दृष्टीने हा माणूस एकाला फोर्थ राईट वाटू शकतो, एकाला आरगंट वाटू शकतो. म्हणजे याच्या अगोदरच जे म्हटलं की तुम्ही आतून एक आणि बाहेरून एक हे असता कामा नये. माझं ते नेचर आहे. कधी कुणी त्याला डिप्लोमसी म्हणत असेल, कधी कुणी त्याला स्ट्रॅटेजीचा पाठ म्हणत असेलही. बट डिप्लोमसीच्या नावाला केली डुप्लिसिटी करू नये माणसाने. डिप्लोमसी करावी, दॅट इज इन द लार्जर पब्लिक इंटरेस्ट, नॉट पर्सनल गेन्स. डुप्लिसिटी असू नये. म्हणून मला कोणत्याही गोष्टीमध्ये काम करताना, विचार करताना, हे मला असं मी वेगळं काहीतरी बोलणार, वेगळं काहीतरी आहे की माझ्याकडून एखादा व्यक्ती आला, काम सांगितलं की हे काम आहे आणि मला दिसतंय की ते होत नाही, तर मी त्यांना नाही म्हणून सांगतो. तर कदाचित समोरच्याला ते असं वाटत असेल की अरे असं कसं आरगंटली म्हणतो नाही आहे, हा बघून सांगतो, अभ्यास करून सांगतो, 2-4 दिवसांनी या मला सांगतो. मला नाही आवडत ते. तर मला जर स्पष्टपणे दिसतंय की नाही आहे तर मी नाही म्हणून सांगणार. ते कदाचित आरगंट वाटत असेल. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की मिक्स होणे. आता प्रत्येकाचं एक बाय नेचर एक असतं मिक्स होणे. मला जोकिंगली माझे जे काही कमी मित्र आहेत, खूप जास्त नाही आहेत, जे काय आहेत, ते म्हणतात रात्री तू पार्टीला वगैरे कुठं जात नाही. कारण पार्टी आली की मग इंटरॅक्शन आलं, इंटरॅक्शन आले की तुमची मैत्री वाढते, गप्पा होतात. आता मी ड्रिंक घेत नाही, त्याच्यामुळे पार्टी जाण्याचा काही संबंध येत नाही. आणि मग माझे मित्र, काही मित्र जे ड्रिंक घेतात ते मला पार्टीला बोलत पण नाहीत. आता यासाठी बोलत नाही की ड्रिंक घेतलं आणि कंट्रोल सुटलं आणि काही बोललं तर याला जर काही माहीत पडलं तर काय करायचं. त्याच्यामुळे मैत्री वाढत नाही. आता इंटरॅक्शन जास्त नाही झाली म्हणजे माझा स्वभाव त्यांना कळत नाही. आता माझा स्वभाव तुम्हाला नाही गेला, मग तुम्ही करणार नाही, ठीक आहे तो तसाच आहे तो. मग तुम्ही तसा म्हणता, तो समोरचा आरगंट म्हणून आक्षेप घेतो का तो फोथराट म्हणून घेतो मला माहीत नाही. तर तुम्ही जो इन्सिडेंट सांगितला तो 10वीचा आहे. म्हणजे ताडसोन्ना गावातून औरंगाबादला आलो. 2-3 महिन्यांनी भावानी सिनेमाला पाठवलं, कारण आमच्याबरोबर आणखी गावातले 2 जण राहत होते, त्यांच्यावर गेलो.
आता सिनेमा त्याच्या अगोदर मी बघितलेलाही नव्हता, मला माहितीही नव्हतं सिनेमा काय असतो. गेलो बघितला, काय ते बहुतेक अमिताभ होता, आता अमिताभ होता का दुसरं कोणी होतं हे पण आठवत नाही. बघितलं ते काहीतरी डेथ झाला, तर शॉक बसला. म्हणजे आपण असं जनरली कुठे चाकून हे मारामारी असं पण काही जनरली बघत नाही. गावात असतात खोऱ्याने दगडाने मारा, चाकू बिकूच्या जनरली आपण बघत नसतो. त्या मी पण केलेल्या आहेत लहानपणी असताना. 2-3 महिन्यानंतर तो माणूस जिवंत होतो. तो आय ॲक्च्युली आस्क्ड, म्हणजे आमच्याबरोबर त्यावेळेस सुनील माने म्हणून आमच्याच रूममध्ये राहायचे, त्याला विचारलं होतं तो स्वतः बरोबर की जिवंत कसं झाला. आता त्याने 2-4 सिनेमा किंवा काहीतरी बघितलेले होते, समजेल म्हणा, आणखी पुढच्या सिनेमामध्ये तुला आणखी समजेल जिवंत कसं होतंय म्हणून. आता तुम्ही जो इनोसन्स होता ना, तो हा आहे की आपल्याला ती आयडिया नसते, गावातून आल्यामुळे त्या गोष्टी माहीत नसतात. आता हे असं ॲक्टिंग करतात, म्हणजे त्याचं जर एक्सटेन्शन केलं म्हणजे ॲक्टिंग करणे आणि ॲक्शन घेणे, मला वाटलं ते फोर्थ राईट आणि ॲग्रेस मला तेवढाच फरक आहे. मी ॲक्टिंग करत नाही, मी फक्त ॲक्शन घेतो, जे काय आहे ते ऑनेस्टली सांगतो. तो इनोसन्स त्याच प्रसंगात पुरतं मी बोललो. बाकी यांनी मारामाऱ्याच खूप केल्यात शाळेत असताना, म्हणजे 2-4 प्रसंग मलाच माहिती आहेत. तर म्हणजे मारणं अन्यायाच्या विरोधात मी सांगतो. मला प्रपोजल आहे, तुम्ही एक PhD करून टाका माझ्यावरती. नाही, मी तुम्हाला सांगेन की म्हणजे तुम्ही फार सिनेमा बघत नाही तर स्वतःवरचा सिनेमा बघाल काही दिवसांनी. पण मला इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली की अन्याय झालाय, मारामारी केली, अमुक केलं, हे तुम्ही शाळेत कॉलेजमध्ये केलं. आता असं दिसलं, झुरळ दिसलं काही तर असं हात शिवशिवत नाही म्हणजे की आता माझे हात सुळसुळता म्हणून तर मी सहाय्य करत असतो. हॅलो, क्लॉकेट सर, क्लॉकेट. जनजीवरती 2-4 दिवसापूर्वी बोललेलो आहे मी. ते खूप पुढचं जनरेशन आहे, त्याच्या नादी नका लागो, खूप पुढचे आहे. सगळं डिलेलू. मुलांचा सगळ्यात मोठा तरुणांचा प्रॉब्लेम होतो की कुठेतरी कळायला लागतं 12वी होता होता की आता आपल्याला करिअर काय करायचं, कुठं जायचं, सायन्स हे ते पुढचं, आणि नेमकं तिथंच माणसं प्रेमात पडायला लागतात. तो सगळा करिअरचा घोळ तिथे सुरू होतो की 12वी होता होताच की दिशा कुठली, त्याच्यात भलत्याच दिशेला जाण्याची शक्यता वाढते. आणि असे ऑब्स्टॅकल्स, त्याच्यात हे सोशल मीडिया, मोबाईल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते फोकस करणं तुमच्या पिढीपेक्षा ह्या पिढीला खूप अवघड झालं, इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत. तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल तरुण पिढीला? हे 2 गोष्टी. पहिलं जे म्हटलं की ते 12वी झाल्यानंतर करिअर किंवा प्रेमात पडतात. माझा सल्ला आहे, प्रेमात पडा. सिरियसली, आय एम नॉट जोकिंग. फक्त योग्य प्रेमात पडा, म्हणजे कशाच्याही प्रेमात नका पडू. ते योग्य ओळखता आलं पाहिजे, योग्य काय, अयोग्य काय. मी प्रेमात पडलो IAS व्हायच्या, मी प्रेमात पडलो पब्लिक सर्व्हिसच्या, म्हणून जे काही मी आहे तसं आपलं कोणाचं एक प्रेम असतं, ते प्रेम असलंच पाहिजे. कारण आपण जीव ओतून जोपर्यंत त्याच्यामध्ये काम करत नाही तोपर्यंत तशा पद्धतीचं यश भेटू शकत नाही. यश म्हणजे कमी जास्त प्रमाणात हेच असतं. पण तुम्हाला अत्युच्च शिखरावर ज्यावेळेस जायचं असतं तर त्या प्रमाणाचा जीव पण ओतायचा असतो, म्हणून ते प्रेमात पडलं पाहिजे. आजकाल जो सोशल मीडियाच्या ज्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारला, तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हे डिजिटल आहे, डिजिटल युग ज्याला म्हणू आपण. आणि जनजी म्हणजे यांची बाय डेफिनेशन की यांचा बर्थच डिजिटल युगात झालेला आहे. म्हणजे त्याला डिजिटल हे नवीन नाही आहे, त्याचा जन्म झाला आहे, तेच खातात, तेच जगतात, त्याच्यावरतीच जगतात. त्याच्यामुळं मोबाईल वापरणं, डिजिटल यूज करणं, सोशल मीडिया यूज करणं चुकीचं आहे का? अत्यंत बरोबर आहे, त्याचं चुकीचं काहीही नाही. कारण कोणत्या गोष्टीचा एक्सेस हा चुकीचा असतो. कोणतंही ते एक इक्विपमेंट आहे, त्याचे मीन्स आहे, माध्यम आहे. त्याचा वापर, गैरवापर करायचा का वापर करायचा हा आपल्या हातात आहे. याच्यावरती एक स्टडी पण झालेला आहे की सर्वसाधारणपणे जनजीचा किंवा जे बेसिकली सोशल मीडियावर खूप जास्त ॲक्टिव्ह असतात तर त्याच्यावरती अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा आहे. इंडियामधल्या मुलांमध्ये अटेन्शन स्पॅन हा 8 सेकंदाचा आहे. त्याच्यामुळे ते एखादी रील बघताना ते 8 सेकंदापेक्षा जास्त बघत नाहीत. 8 सेकंद झाले की पुढच्यावरती जातात. तर क्लिक क्लिक म्हणजे ते मला पण आजकाल ते अंगठा वाटायला धड 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 होतो त्याच्यामध्ये. कारण ते अंगठीने का अगोदर मी असं करायचो, मुलांनी सांगितलं असं नाही, ते असं करायचं असतं. तर ते म्हणजे आता अंगठे बहादर त्या काळास आपण असं म्हणायचो, आता हे अंगठे बहादर असे झालेले आहेत.
कारण तो अंगठाचाच वापर होतो. प्रश्न तिथं नाही आहे. दुसरा एक स्टडी आहे की ज्याच्यामध्ये इंडियामधला ॲव्हरेज स्क्रीन टाईम पर्टिक्युलर यंगर जनरेशनमध्ये 8 ते 9 तासाचा आहे डेली, 8 to 9 days. प्रश्न त्या 8 ते 9 तासाचा पण नाही आहे. प्रश्न त्या 8 ते 9 तासामध्ये तुम्ही काय करता याचा आहे. तुम्ही फक्त फॉरवर्ड करताय, स्क्रोल करताय, का त्याच्यावर विचार करताय. आपण जर बघितलं त्याची ते अल्गोरिदम लिहिलेलं आहे, ज्यांनी लिहिलं त्यांना अगोदरच माहित होतं, म्हणून त्यांनी ते अल्गोरिदम तसं केलं सिलिकॉन व्हॅली, की यांना याच्यामध्ये गुंफून ठेवायचं आहे. तसंच ते अल्गोरिदम आहे. काय की तुम्हाला आवडलं तुम्ही थांबता, जे नाही आवडलं लगेच बाजूला काढता. मग ते अल्गोरिदम ते कॅच करतं. काय कॅच करतं, याला हे आवडलंय, याला आवडलेलं नाही, टीका केलेली आहे, हा इथं हसलाय, एव्हरीथिंग इज देअर, हा इथं क्वेश्चन मार्क आहे, यांनी इथं लाईक केलंय, इथं नाही लाईक डिसलाईक केलंय. हे 24 तास 48 तास 2-3 दिवस झाले की तुम्हाला फक्त त्याच रील येतात ज्या तुम्हाला आवडलेल्या आहेत, हसवतायत किंवा थांबतायत. ज्या तुम्ही रिजेक्ट केलेल्या आहेत त्या विषयाच्या, त्या प्रकारच्या, त्या थॉटच्या रील तुम्हाला येत नाहीत, पाठवला जात नाही, कारण त्या अल्गोरिदममध्येच लिहिलेलं आहे. परिणाम काय होतो, परिणाम हा होतो की तुम्हाला त्या अल्गोरिदम माहिती की तुम्हाला हेच आवडतंय, असेच विचार आवडतात, तुम्हाला आवडणाऱ्या रील येतात, म्हणजे तुम्हाला तुमच्या विषयामध्ये गुंफून ठेवलं जे आवडतं त्याच्यामध्ये, म्हणून तुम्ही ते कंटिन्यू करत राहता 8-8 तास 9 तास 4 तास 5 तास जेवढा वेळ असेल त्याच्यामध्ये, कारण तुम्हाला ते पाठवलं जातं. त्याचा बिझनेस होतोय, मोबाईल कंपनीचा बिझनेस होतोय, तुमचा वेळ जातोय. बघण्यात चुकीच नाही, चांगलं बघायला पाहिजे, चांगलं वाचायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही, एंटरटेन पण व्हायला पाहिजे. पण जे तुमच्याकडे येतंय त्याचा सोर्स काय याचा कधी प्रश्न विचारलाय का आपण, की माझ्याकडे XYZ फॉरवर्ड आला, ती रील आली, त्याचा सोर्स काय, ऑथेंटिसिटी काय आहे, त्याचं खरेपणा आहे का खोटेपणा आहे, हा प्रश्न पडणं महत्वाचं आहे. ते व्हेरीफाय 2-3 सोर्सेस कडून आपण करतो का फक्त ते आलंय म्हणून मान्य करतो. जर व्हेरीफाय केल्यानंतर योग्य वाटलं तर ती योग्य की अयोग्य हे ठरवतो का आपण, प्रश्न तिथे आहे. ते होताना दिसत नाही. जगामध्ये आपण ज्या 4थी औद्योगिक क्रांती आज जे म्हणतो, AIच्या माध्यमातून किंवा IT च्या माध्यमातून जी क्रांती आली, त्याच्यामधला हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि आत्ता जे जगामध्ये जे आत्तापर्यंतचा इतिहास जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात युद्ध झाले. आत्ताचं जे युद्ध चालू आहे ते विचारांचं युद्ध चालू आहे. तुम्ही विचारामध्ये गुरफटवायचे, वेगळ्या पद्धतीनं करायचं, आणि योग्य आहे की नाही ही तुमची विचार करण्याची ताकदच संपवायची, याच्यावरती युद्ध चालू आहे. मग तुम्ही त्याचे बळी होतायत का, हा प्रश्न तुम्हाला आणि मला विचारावा लागेल. आणि म्हणून जे तुम्ही स्क्रोल करताय आणि जिथं थांबताय, फक्त स्क्रोल पुरतं किंवा रील पुरतं थांबू नका. प्लीज आस्क, पॉज फॉर फ्यू सेकंड्स, 5 सेकंद, 10 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, आणि फक्त रूल पुरता जीवनामध्येही आपण जे करतोय आपण योग्य प्रवाहाने चाललोय का, योग्य दिशेनं चाललोय का, हा प्रश्न विचारायची गरज आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ते 30 सेकंद पण नसतात, त्या प्रवाहावर वाहत चाललोय. आता प्रवाहामध्ये पाठीमागच्या काही दिवसात 1-2 वेळेस मी हे उदाहरणं पण दिलेले आहेत. नदी वाहत चाललेली आहे, आता त्याच्यामुळे ओंडके पण असतात, जशा लाटा येतात तसं वाहत जातो, आणि मासे पण असतात. तर ओंडक्याला स्वतःचं अस्तित्व नाही आहे, ते वाऱ्याच्या दिशेनं, प्रवाहाच्या दिशेनं, लाटेच्या दिशेनं, जिकडं बाहेर फेकलं बाहेर पडणार, जिकडं आलं तिकडं जाणार, ज्याला उचलू वाटलं जिला उचलणार, जिथं फेकं वाटलं फेकणार, ज्याला जाळू वाटलं त्याचं जाळणार. आणि मासा पण आहे, ते मासा त्याला प्रवाहाच्या विरुद्ध म्हटलं तर तो उड्या म्हणून पाठीमागच्या दृष्टीने फोर्सच्या विरुद्ध पण जातो, कारण तो विचार करतोय, त्याला अस्तित्व आहे, तो जिवंत आहे. प्रश्न आपण विचारायचा आहे की आपण त्या माशासारखं जिवंतपणाने जगायचंय, विचारपूर्वक जगायचंय, का ओंडक्यासारखं वाहत जायचं. आणि म्हणून हे जे नवीन जनरेशन आहे ते खूप डीप जनरेशन आहे, मी तुम्हाला सांगतो खूप डीप आहे. भयंकर इनोव्हेटिव्ह आयडिया आहे त्यांच्याकडे, कष्ट करण्याची तयारी पण आहे. आपण बरेच म्हणतो ते आळशी आहेत, अत्यंत चूक, आळशी नाही आहेत ते. आपल्या काळामध्ये किंवा या जनरेशनच्या अगोदरच्या कोणत्याही जनरेशनमध्ये मेंटल इश्यूवरती कुणी बोलायला दिसलं का हो?
वेडे म्हणायचे, वेडपटे सोडून द्या. ते करेज त्या ह्या जनरेशनमध्ये आहे की मेंटल इश्यूवरती बोलतात. 10 वर्षाच्या वयाचे एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंजवरती ॲक्टिव्हिस्ट आहेत ह्या जगामध्ये. आपल्यामध्ये करेज आहे का ॲक्टिव्हिस्ट होण्याचं? सावित्रीबाई फुले ॲक्टिव्हिस्ट होत्या म्हणून मुलींना शिक्षण भेटलं. त्याच्यानंतर आत्ता हे जनरेशन असे ॲक्टिव्हिस्ट तयार करतात 10-10 वर्षाचं. ते आपल्यामध्ये करेज आहे का? जगातले जे जे मोठे म्हणजे LGBTQ याच्यावरती आपल्या बोलण्याची तयारी तरी होती का? आज त्याच्यावरती लॉ चालू आहे, डिस्कशन चालू आहे, बोलतायत, एक्सप्रेस होत आहेत. आपल्यामध्ये किंवा आपल्या जनरेशनमध्ये होतं का? तर दे आर अडॅप्टिंग देमसेल्व्स विथ टाइम. प्रश्न फक्त एवढाच आहे, हे ट्रान्झिशनमध्ये आहे, एक कोणत्या फेजमधून जात आहेत आणि या फेजमध्ये त्यांचा ओंडका होऊ नये म्हणून त्यांना योग्य दिशा दाखवणं ही आपल्या समाजाची सर्वांची जबाबदारी आहे. ती आपण पार पाडतोय का नाही हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे. ती आपण सर्वांनी, मग पेरेंट्स असतील, शिक्षक असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, लिडरशिप असेल, या सगळ्या लेवलची लिडरशिप, सोशलपासून सगळ्या लेवलची, यांनी हे बघायचं आहे की यांना फक्त योग्य दिशा दाखवायची आहे. पण ती योग्य दिशा दाखवण्यासाठी सुद्धा आपल्याला आपण दिशाहीन नाही आहे हे पण बघावं लागणार आहे. सर 2 तास झाले, 2 तास झालेत आणि सगळी मंडळी पिन ड्रॉप सायलेन्स ऐकतायत. समोरून येणार होते. हो, ते प्रश्नांची त्याला एक मध्ये एक आय थिंक बराच वेळ झालाय. नाही, त्यापूर्वी म्हणजे अरविंद जगताप सर या ठिकाणी आहेत आणि त्यांचा मूळ USP या कथा लिहिणं, सिनेमे लिहिणं, त्याचबरोबर पत्र फार छान लिहितात सर. महाराष्ट्राला ते एक उत्तम पत्रलेखक आहेत हे परिचित आहे. म्हणजे चला हवा येऊ द्याचे सर्वच पत्र सरांनी लिहिलेली आहेत आणि सरांनीही तुम्हाला एक छान पत्र लिहिलं आहे. मला असं वाटतं टाळ्या वाजवणार होतो, आता पत्रानंतर काय करायचं माहित नाही मला. मला असं वाटतं की सर तुम्ही त्या पत्राचं एक वाचन होऊ द्या. प्रिय तुकाराम मुंडे सर, पिढ्यानपिढ्या घरात जेवताना लोक आधी देवाचं नाव घेतात, पण आजकाल हॉटेलमध्ये जेवताना लोक आधी तुमचं नाव घेतात. तुम्ही अन्न पदार्थात भेसळीच्या विरोधात उघडलेल्या जोरदार मोहिमेमुळे संपूर्ण देशात तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय, पण आमची अडचण वेगळी आहे. तुमच्यामुळे आमच्यासारख्या सामान्य माणसाला जो मानसिक त्रास होतोय याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? अहो, आमचं अर्ध आयुष्य हॉटेल किंवा रस्त्यावर वडापाव, पाणीपुरी, भेळ खात आलोय आम्ही, आणि अचानक एक दिवस तुमच्यामुळे लक्षात येतं की तिथं झुरळ होते, भेसळ होती, पनीर डुप्लिकेट होतं. अहो, अज्ञानातल्या सुखात जगत होतो आम्ही, आणि आता तुम्ही एवढ्या वर्षांनी आम्हाला जागं करताय. हे म्हणजे सोयाबीन समजून जेवण करणाऱ्या माणसाला, शाकाहारी माणसाला हात धुताना कसं वाटलं चिकन म्हणण्यासारखं आहे. आमचा मित्र म्हणाला की खरं तर सध्याच्या काळात कॉक्रोचचा राग धर्मेंद्र प्रधान यांना यायला पाहिजे, पण प्रधानांपेक्षा मुंडेच जास्त चिडतात कॉक्रोच बघून. अर्थात तुम्ही हॉटेलमधल्या खऱ्या खुऱ्या कॉक्रोचला बघून चिडताय हे बरं आहे, आणि त्यासाठी लोकांनी तुमचे मनातून आभार मानले. उशिरा का होईना सावध केल्याबद्दल आभार. तुमच्यामुळे रात्री उशिरा घरी आलेल्या नवऱ्याकडे बायकोने संशयाने बघावं तसे आता आम्ही पनीरकडे बघतो. तुमच्यामुळे आईस्क्रीम बद्दल पण संशय वाटायला लागला. आमचा मित्र हातात आईस्क्रीमचा कोन आला की ऐश्वर्या रायचा फोन आल्यासारखा चेहरा करायचा. आता आईस्क्रीमचा कोन दिसला की बायकोचा फोन आल्यासारखा चेहरा करतो. हॉटेलमध्ये गेल्यावर आधी फक्त पैशांची चिंता वाटायची, आता पदार्थांची चिंता वाटते. काही हॉटेल मालक पैसे घेऊन पण आपण लोकांना जेवू घालतो म्हणजे उपकार करतो अशा थाटात गल्ल्यावर बसायचे डोनाल्ड ट्रम्प सारखा चेहरा करून. आता अचानक ते इटलीच्या मेलोनीबाई सारखे प्रेमळ दिसायला लागले. भेसळ हा विषय तुम्ही इतका डोक्यात घालून ठेवलाय की आता आम्हालाही जिथे तिथे भेसळ दिसू लागली. अहो साहेब, मागे नोटबंदी झाली होती तेव्हा देशातल्या 2-4 अभ्यासू आणि विद्वान पत्रकारांनी सांगितलं होतं की नवीन नोटांमध्ये चीप आहे. साहेब, लोकांनी त्या नादात नोटा फाडल्या पण चीप काही दिसली नाही, तिथेही भेसळ. बातमीच्या नावाने आता न्यूज चॅनल सर्रास अफवा दाखवतात,
पण पत्रकारितेतली ही भेसळ काही सहजासहजी थांबणार नाही. कारण कोणीतरी म्हणालंय, लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे, समजावणं अवघड आहे. त्यामुळे पण तुमचं काम किती अवघड आहे याचा अंदाज येतो. आमचा एक गावाकडचा मित्र एका भोंदू बाबाकडे गेला. बाबाने त्याला कसली तरी पावडर दिली आणि खा म्हणाला. 1 वर्षात तुझी स्वतःची नवी कोरी जीप येईल. मित्राची जीप काय आली नाही, पण बाबाची क्लिप मात्र आली मार्केटमध्ये. मित्र आता व्हॉट्सअप ग्रुपवर लोकांना मेसेज पाठवतो, निदान मला क्लिप तरी पाठवा. भेसळ अन्नात होते तेव्हा तिच्यावर वचक ठेवता येतो, मेंदूत भेसळ होते तेव्हा मात्र परिस्थिती अवघड असते. तुमच्याबद्दल एक जण सांगत होता, आजकाल तुकाराम मुंडे ट्रेंडिंग आहेत. मी माझ्या पोस्ट तुकाराम मुंडे हॅशटॅग वापरून टाकतो. काही लोकांसाठी तुमचा त्याग महत्वाचा आहे, काही लोकांसाठी तुमचा हॅशटॅग महत्वाचा आहे. असो, पूर्वी लहान मुलांना फुकट चॉकलेट देऊन पळवून नेणारी टोळी होती. आता मोठमोठ्या माणसांना चॉकलेट, बर्गर, फ्रेंच फ्राईज अशा गोष्टी विकत घ्यायला लावून बरबादीकडे वळवणारी टोळी प्रत्येक चौकात आहे. पण आजही तुम्ही बघा, पाणी जास्त आहे म्हणून गावाकडच्या लोकांनी दूध रस्त्यावर टाकून दिलं. पण तुम्हाला एकदा तरी दारू रस्त्यावर ओतून दिलेले हरामखोर व्यापारी दिसले? तुम्हाला एकदा तरी गुटखा फेकून दिलेले नालायक शेठ दिसले? शेतीत कर्ज झालं म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी आणि व्यापारात देशाला गंडा लावून परदेशात पळून जाणारे व्यापारी, लहान पोरांच्या खाण्यात रंगाची भेसळ करणारे लोक कधीच या देशाच्या तिरंग्याचे होऊ शकत नाहीत. आणि इथले दारूत 50% केमिकल पिणारे लोक शेतकऱ्याकडून ऑर्गॅनिक पिकाची अपेक्षा करतात. शहरात टोमॅटो केचप सडलेला चालतो, पण भाजीवाल्याकडे वांग किडलेलं चालत नाही. या लोकांना कसं सांगणार? जे अस्सल आहे ते ओबडधोबडच असणार. जे संघर्षातून तुकाराम मुंडे होतो तो कठोरच वाटणार. कारण जे ऑर्गॅनिक आहे ते असंच. एकाच आकारात मिळणारी नाजूक आणि सुंदर फळं मालकाने केमिकलचं इंजेक्शन दिलेली असतात. तुकाराम मुंडे यांच्यासारखं गावरान बीज आपले संस्काराचे आणि मातीचे मूळ गुण सोडत नाही. ते नाठाळाच्या माथी हाणू काठी असंच म्हणणार, कायम म्हणणार. मुंडे साहेब, लहानपणी शेती करताना भाव मिळाला नाही म्हणून तुम्हाला कांदे रस्त्यावर टाकून द्यायची वेळ आली होती. घरात दुभती जनावरं असताना कोरा चहा प्यायची वेळ आली होती. फक्त शेतकऱ्याच्या नशिबातच ही 7.5 का? शेतकरी चळवळीत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही प्रश्नावर पाना फुटणारी ही मंडळी आम्ही बहुमताने मंत्रालयात निवडून पाठवली की भाकड का होतात? आम्ही ज्यांना गरीब गाई समजून धष्टपुष्ट करून विधानसभा, विधान परिषदेत पाठवतो, त्यांच्या भोवती वासरं नाही लांडगे कसे जमा होतात? आमच्या मतदानात पण भेसळ होते, जरा लक्ष द्या. मंत्रालयात 100 पैकी 99 शेतकऱ्याची पोरं म्हणून घेतात, पण 99 पैकी 91 शेतकऱ्याचे दुश्मन का होतात? मुंडे साहेब, तुम्ही या भ्रष्ट व्यवस्थेला धडा शिकवला. तुमचे आभार मानणार नाही, कारण तुम्ही तुमचं कर्तव्य केलं. पण ज्या गोष्टी तुम्ही केल्या नाही त्याबद्दल मात्र तुमचे आभार. तुम्ही सततच्या राजीनाम्याच्या दबावाला झुकला नाही, तुम्ही धमक्यांना घाबरला नाही, म्हणून तुम्हाला सलाम. व्यवस्थेला जाब विचारणाऱ्या महाकवी संत तुकारामांचं नाव तुम्हाला देणाऱ्या दूरदर्शी आई वडिलांना साष्टांग नमस्कार. ताजा कलम. तुम्हाला अन्न पदार्थातली भेसळ कळते, पण एक सांगावं वाटतं, आजच्या जमान्यात कौतुकातही भेसळ असते. आणि कौतुकातली भेसळ कुठल्या लॅबमध्ये तपासता येत नाही. त्यासाठी तुमच्यासारखा शून्यातून सर्वस्व निर्माण करणारा माणूस सक्षम आहे ही अपेक्षा. तुम्ही सरकारी अधिकारी असला तरी खूप मोठे व्हा अशी प्रार्थना करण्यापेक्षा कायम आहात तसेच राहा असं आम्ही म्हणू. रोल मॉडेल. काही लोक आहेत तसेच राहणं हीच सगळ्यात मोठी बढती असते, प्रमोशन असतं. त्यांच्यासाठी नाही, समाजासाठी. धन्यवाद.